नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ व्यास अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आणि आज आपण ध्वनी साऊंड या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत। आजचा टॉपिकच तो आहे आणि आयोगाचा हा खूप फेवरेट टॉपिक आहे फिजिक्समधला। याच्यावरती आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। आतापर्यंत जेवढे काही 10-12 वर्षात प्रश्न आहे ना, ते सगळे आपण याच्यात डिस्कशन करणार आहोत। म्हणजे कन्सेप्ट पण पाहू आपण आणि त्याच्यावरती विचारलेले प्रश्न पण डिस्कस करू, ठीक आहे। आता बघा, सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की ही शिवावलोकन बॅच आहे जी आपण लॉन्च केलेली आहे 25 डिसेंबरपासून। ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे। आत्ता जी होणार 28 एप्रिलला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर त्यासाठी आहे ही। त्याचप्रकारे जी कंबाईन बॅच आहे, कंबाईन जी आहे तर कंबाईन परीक्षेसाठी आपण प्रहार बॅच लॉन्च केलेली आहे। ही सुद्धा फास्ट ट्रॅक बॅचेस आहे, रिव्हिजन बॅच आहे। याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स होतील आणि रेकॉर्डेड लेक्चर्स पण असतील, ठीक आहे। तर ज्यांचे मिस झाले लाईव्ह लेक्चर्स ते रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा पाहू शकतात, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे 2 बॅचेस आहेत आणि त्याचप्रकारे प्रत्येकाच्या टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केलेल्या आहेत। या व्यतिरिक्त सायन्सची एक विज्ञान NCERT एक नवीन एक वेगळी बॅच आहे, ज्याच्यामध्ये फक्त विज्ञानाविषयी आपण सगळे चॅप्टर बाय चॅप्टर डिस्कशन केलेलं आहे, वर्ग 6व्यापासून तर वर्ग 10व्यापर्यंत। त्याचप्रकारे याच्यामध्ये PYQ डिस्कशन तर केलेच आणि नोट्स पण तुम्हाला मराठीमध्ये त्याच्यामध्ये उपलब्ध होणार, ठीक आहे। आणि ज्यांना फक्त नोट्सच पाहिजे असतील तर ते नोट्स वेगळी घेऊ शकतात, कोर्स घेण्याची गरज नाही, ठीक आहे। बघा, सुरुवात करूया आपण। ध्वनी हा टॉपिक आहे। आता या टॉपिकमध्ये आपण हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये काय काय डिस्कशन करणार आहोत। आपले डिस्कशनचे टॉपिक कोणकोणते आहेत तर पहा, एक आहे प्रोपागेशन ऑफ साऊंड, ध्वनीचा प्रसारण म्हणजे कशाप्रकारे ध्वनी जो असतो तो कशाप्रकारे जात असतो, प्रसारण कशाप्रकारे करत असतो। त्याच्यानंतर ध्वनी तरंगाचे जे साऊंड वेव्ह जे आहेत त्याचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी किंवा टाईम पिरियड, ॲम्प्लिट्यूड, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। आयोगाने भरपूर प्रश्न विचारले आहेत त्याच्यावरती, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे ध्वनीचा वेग, वेलोसिटी ऑफ साऊंड। त्याच्यानंतर मानवाची श्रवण मर्यादा, याच्यामध्ये आपण इन्फ्रासोनिक साऊंड आणि अल्ट्रासोनिक साऊंड हे सुद्धा आपण पाहणार आहोत, ठीक आहे। वटवाघूळ कशाप्रकारे आपलं कम्युनिकेशन करते, डॉल्फिन कशाप्रकारे, सोनार सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। प्रतिध्वनी, इको आणि रिव्हर्बरेशन यांच्यामध्ये काय फरक आहे आणि हे ह्या संकल्पना सुद्धा आपण समजून घेणार आहोत। याच्यावरती सुद्धा जे PYQ आहेत आयोगाने विचारलेले ते सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत। त्याच्यानंतर ह्युमन, याच्यावरती प्रश्न नाही विचारले, मानवी जो कर्ण आहे कान, ते याच्यावरती प्रश्न विचारले नाही तरीसुद्धा आपण हा टॉपिक डिस्कशन करणार आहोत, कारण काही सांगता येत नाही, पुढच्या वेळेस कदाचित आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकते, ठीक आहे। तर बघा, सुरुवात करायची आपल्याला, तर थोडं काही महत्त्वाचं तुम्हाला बेसिक सांगून देतो। हा जो आहे जो साऊंड आहे, तर साऊंड काय आहे, ध्वनी काय आहे, तर ध्वनी एक आपल्या ऐकण्याची संवेदना आहे। ध्वनी हा एक ऊर्जेचा प्रकार आहे, ठीक आहे, ऊर्जेचा प्रकार। आणि या ध्वनी निर्माण कसा होतो तर कंपनाने निर्माण होत असतो, कंपने म्हणजे व्हायब्रेशन्स। आता व्हायब्रेशन म्हणजे काय होते, आता एखादी वस्तू आहे तिचा जो सरफेस आहे, सरफेस पृष्ठभाग हा मागे पुढे होणे आणि सतत मागे पुढे होणे, यालाच आपण कंपने म्हणत असतो, ठीक आहे। तर एखादी ध्वनी जर का तयार करायचा असेल तर आपल्याला एखाद्या वस्तूला व्हायब्रेट करावं लागते, ठीक आहे। त्याच वेळेस आता माझ्या तोंडातून आवाज येतोय म्हणजे एक प्रकारे इथे वोकल कॉर्ड असतो, इथे एक पट्टी असते, ती व्हायब्रेट होत असते आणि त्याच्यामुळे आवाज तयार होतोय, ठीक आहे। तर व्हायब्रेशन हा एक महत्त्वाचा एक असा भाग आहे, घटक आहे, ज्याच्यामुळे जो ध्वनी आहे तो तयार होत असतो, ठीक आहे। आता बघा, आता हे जे व्हायब्रेशन आहे तर व्हायब्रेशन काय करतात आणि हे साऊंड जे आहे तर साऊंडसाठी एक सर्वात महत्त्वाचे एक घटक आहे तो म्हणजे मीडियम, म्हणजे मीडियम माध्यम पाहिजे असते, असं माध्यम ज्याच्यामध्ये कण आहेत, ठीक आहे, कण आहेत, पार्टिकल्स आहेत। तर तसं जर का माध्यम असेल, आता तसे माध्यम 3 आहेत, एक आहे आपलं द्रव, एक आहे वायू आणि तिसरा आहे स्थायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस। तर हे माध्यम आहेत, या माध्यमामधूनच ध्वनी प्रसार करू शकतो, ठीक आहे। आता यांच्यामध्ये कण असतात। आता ज्यावेळेस व्हायब्रेशन होते, एखादी वस्तूचा जो पृष्ठभाग आहे तो मागे पुढे होतो, तर हा काय करतो, हे जे माध्यम आहे याच्यामधले जे कण आहेत त्या कणांना थोडं विचलित करतो। मग हे जे विचलित झालेले जे कण असतात हे आपल्या शेजारच्या कणांना विचलित करतात आणि स्वतः आपल्या जागेवर जाऊन बसतात। मग हे जे इकडचे विचलित झालेले आहेत तर ते त्यांच्या शेजारच्या कणांना विचलित करतात आणि ते स्वतः जागेवर जाऊन बसतात। म्हणजे अशा प्रकारे मागे पुढे होत हा जो ध्वनी आहे तर तो प्रसारण करत असतो, प्रोपागेशन करत असतो, ठीक आहे। आता हेच तुम्हाला ॲनिमेशनच्या मदतीने तुम्हाला समजून सांगतो। तर हे जे वेव्ह आहे हे सांगण्याआधी आणखी एक गोष्ट सांगायची आहे, नंतर तुम्ही इथे कन्फ्यूज होऊन जाल, यासाठी म्हणून ध्वनी जो असतो ना, ध्वनी हा तरंग आहे, तरंगाच्या रूपामध्ये असतो ध्वनी, ठीक आहे। वेव्ज, आता वेव्ज हे 2 प्रकारचे असतात, एक असतात ट्रान्सवर्स वेव्ज आणि एक असतात लॉंगिट्युडिनल वेव्ह। जे ट्रान्सवर्स वेव्ज आहेत तर त्यांना आपण अवतरंग म्हणत असतो, अवतरंग असं म्हणत असतो ट्रान्सवर्स वेव्जला, आणि जे लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे तर त्यांना आपण अनुतरंग म्हणत असतो, ठीक आहे। तर हे कसे आहेत, अवतरंगामध्ये काय होत असते, तर हे जे पार्टिकल्स असतात हे पार्टिकल वर खाली असे होत असतात अवतरंगामध्ये, ट्रान्सवर्स वेव्जमध्ये, ठीक आहे। म्हणजे ज्या डायरेक्शनने वेव्ह जे आहेत, तरंग जे आहेत, ज्या डायरेक्शनने जाऊन राहिलेत तर त्या डायरेक्शनच्या 90 डिग्री वर खाली असे होत असतात। आणि जे लॉंगिट्युडिनल वेव्ह आहेत म्हणजे अनुतरंग,
तर हे ज्या डायरेक्शनने वेव्ह जाऊन राहिली, ज्या डायरेक्शनने तरंग हा जाऊन राहिला, त्याच डायरेक्शनने असे मागे पुढे होतात. हे वरखाली होत होते, हे मागे पुढे होतात. हेच ॲनिमेशनमध्ये आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे आहे याच्यामध्ये काय होत आहे, हे जे पार्टिकल्स आहेत, आता हे एक स्प्रिंग आहे, तर स्प्रिंगला जर का असं हलवलं तर अशा प्रकारची वेव्ह तयार होते. तर अशी हे जे कण आहेत हे वरखाली होत आहेत. हे जे कण आहेत हे असे वरखाली होत आहेत. बघा, हे खाली झाले आणि हे वर गेलेत. म्हणजे आणि हे जे तरंग आहे, तरंगाची डायरेक्शन कोणती आहे, तर ही डायरेक्शन आहे. म्हणजे बघा ना, परपेंडिक्युलर आहे की नाही, 90 डिग्री आहे की नाही. ठीक आहे, तर याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणत असतो. ठीक आहे, हे जे कण आहेत हे वर जातात आणि खाली येतात, वर जातात आणि खाली येतात. ठीक आहे, परंतु आपल्याच जागेवरती राहतात. यांना आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. परंतु जे अनुतरंग आहे, लॉंगिट्युडिनल वेव्ह, तर हे काय करतात, इथे बघा, हा जो स्प्रिंग आहे ना, या भागामध्ये असा गोळा झालेला आहे आणि या भागामध्ये असा विखुरलेला आहे. तर अशा प्रकारे दोन प्रकारचे इथे एक भाग बनतात. ज्या भागामध्ये हे जे स्प्रिंगचे जे हे आहेत हे असे गुंडाळलेले आहेत, त्यांना आपण कॉम्प्रेशन म्हणत असतो. ठीक आहे, आणि जे असे विखुरलेले आहेत, विखुरलेल्यांना आपण रेअरफॅक्शन म्हणत असतो. ठीक आहे, विरलन, मराठीमध्ये याला विरलन म्हणतो आणि याला संपीडन म्हणत असतो. तशा प्रकारचे दोन प्रकारचे असे भाग असतात आणि हेच एक प्रकारे वेव्ह आहे. परंतु हे जे कण आहेत हे वर खाली होत आहे का, नाही, हे मागे पुढे होत आहेत. हे मागे पुढे असे मागे पुढे होत असे समोर जातात. कण समोर जात नाही आहे, फक्त हे काय करतात, ते कण काय करतात, ज्यावेळेस विचलित होतात तर असे मागे पुढे होतात. परंतु मागे पुढे होत असताना ते आपले शेजारचे जे कण आहेत त्यांना सुद्धा धक्का देतात आणि धक्का दिला की आपल्या जागेवर जाऊन ते बसतात. म्हणजे अशा प्रकारे कण काय करतात, विचलित होतात, मागे पुढे होतात आणि आपल्या जागेवर जाऊन बसतात. मग इकडचा जो कण आहे तो विचलित झाला, तो सुद्धा इकडे तिकडे करतो, आपल्या शेजारच्या कणांना धक्का देतो आणि आपल्या जागेवर जाऊन बसतो. अशा प्रकारे हे मागे पुढे असं करत ही जी वेव्ह आहे हे चालत राहते. यालाच आपण लॉंगिट्युडिनल वेव्ह असं म्हणत असतो. अनुतरंग, मराठीमध्ये अनुतरंग म्हणतो. याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. जे ध्वनी तरंग आहे ते ध्वनी तरंग अनुतरंगाचा एक प्रकार आहे, एक एक्झाम्पल आहे. तर याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्या प्रकारे इथे मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या वस्तूला जर का आपण असं ठोकलं तर त्याचा जो पृष्ठभाग असतो, सरफेस असतो, तर तो व्हायब्रेट होतो, म्हणजे मागे पुढे होतो. जसं ही घंटी, याला जर का असं ठोकलं आपण तर याच्यामध्ये अशी व्हायब्रेशन, हात लावलं तर आपल्याला जाणवू शकते. ठीक आहे, तसे व्हायब्रेशन होतात. व्हायब्रेशन झाल्यामुळे हे आजूबाजूचे जे हवेमधले जे कण आहेत तर ते असे दाबले जातात. दाबले की या भागाला आपण कॉम्प्रेशन म्हणत असतो, संपीडन. आणि हेच मग कण मागे पुढे झालेत ना, आणि हे आपले शेजारचे जे कण आहेत त्यांना सुद्धा धक्का देऊन देतात. आणि धक्का दिला की मग आपल्या जागी येऊन ते बसतात. मग इथे धक्का दिल्यामुळे इथे रेअरफॅक्शन, पुन्हा कॉम्प्रेशन, पुन्हा रेअरफॅक्शन, संपीडन विरलन, अशा प्रकारे ही वेव्ह तयार होते, मागे पुढे होत. ठीक आहे, तर याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता बघा, आता बघा, या ॲनिमेशनमधून आणखी चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. आता याच्यामध्ये काय आहे, आता याच्यामध्ये काय होत आहे, हा एक असा पृष्ठभाग आहे. हा पृष्ठभाग काय होतोय, मागे पुढे होतोय, म्हणजे एक प्रकारे व्हायब्रेट होत आहे. आता मी एकदम स्लो मोशनमध्ये दाखवलेलं आहे, तुम्हाला काय वाटेल की फक्त मागे पुढे होत आहे, नाही, ॲक्च्युली हा काय व्हायब्रेशन होऊन राहिलं. ठीक आहे, आता व्हायब्रेशन एकदम फास्टमध्ये होत असते. ठीक आहे, आता हा ज्यावेळेस पृष्ठभाग असा समोर जाईल तर बघा, इकडले जे कण आहेत तसे दाबले गेले आणि दाबल्या गेल्यामुळे इथे कॉम्प्रेशन तयार झालं आणि हेच कॉम्प्रेशन समोर जात आहे. आता इथे कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन झालं, ती इथे आपण वेव्ह बनवली, म्हणजे अशी तयार केली. आता अशा प्रकारे समजून सांगता नाही येत ना, तर त्यासाठी आपण काय बनवली, वेव्ह बनवली. जर का संपीडन केलं, संपीडन म्हणजे हे कण एकत्र आले तर त्याच्यासाठी आपण अशी उभी रेष केली. आणि ज्यावेळेस अशी विरलन झालं, म्हणजे हे जे कण आहेत हे आपल्या एका जागेवरून असे दूर विखुरले गेले, त्यांना आपण विरलन असं म्हणत असतो. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण अशी खालची अशी लाईन बनवली. तर अशा प्रकारे अशी वेव्ह बनवली आपण. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, साऊंड वेव्ह असं म्हणत असतो. ठीक आहे, आता बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे जे कण असतात हे कण समोर जात नाही. हे कण काय करतात, आपल्या जागेवर थोडीशी हालचाल करतात मागे पुढे. आणि हालचाल करत असताना साहजिक आहे ना, हालचाल जर का करत असेल तर बाजूला जर का एखादी कण असेल तर त्याला सुद्धा धक्का लागणार ना. आता याला धक्का लागला म्हणजे काय झालं, याच्यामधली जी एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी, ते त्याला गेली आणि हा एका जागी जाऊन थांबला आपला. मग हा मूव्ह करायला लागला, हा मोशन हा गतीमध्ये आला. मग हा गतीमध्ये येत असताना त्याने त्याच्या शेजारच्याला धक्का दिला आणि तो मग परत शेजारचा जो कण आहे तो हलायला लागला. तर अशा प्रकारे हे जे हालचाल आहे, हे जे विरलन आहे, आपलं हे जे विचलन आहे, हे समोर जात राहते. तर अशा प्रकारे हे साऊंड वेव्ह काम करत असते. ठीक आहे, आता हे झालं, मी कशा प्रकारे हे काम करते हे तुम्हाला सांगितलं. कणांमुळे मी पुन्हा एकदा सांगतो की ध्वनी जो आहे, ध्वनी तरंग हे कशामुळे तयार होतात, कशामुळे हे पॉसिबल आहे, तर कणांमुळे, त्या माध्यमामधल्या कणांमुळे. ठीक आहे, आता हे जे कण आहेत जेवढे जवळ असतील तेवढ्या फास्टमध्ये हा ध्वनी जो आहे तो तेवढ्या वेगाने आपलं प्रसारण करणार, म्हणजे प्रोपॅगेशन करणार. तो जर का कण दूर असणार तर मग वाटल्यास त्याची स्पीड जी आहेत, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे म्हणतो आपण, ध्वनीचा वेग, हा सुद्धा कमी होणार.
ठीक आहे. मग यानुसार जर का आपण गेलं तर 3 माध्यम आहे आपल्याकडे. एक आहे द्रव, दुसरा आहे स्थायू आणि तिसरा आहे वायू. हे 3 माध्यम आहे. या 3 माध्यमापैकी सर्वात जवळ कण कोणत्या माध्यमामध्ये असतात तर स्थायू माध्यमात, सॉलिडमध्ये असतात. तर साहजिक आहे सॉलिडमध्ये सर्वात जास्त स्पीड असते साऊंडची. ठीक आहे. ॲल्युमिनियम जो आपल्या ओळखीचा जो धातू आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्पीड असते. तसं जर का धातूमध्ये जर का पाहिलं तर बेरिलियम नावाचा जो 3ऱ्या नंबरचा ऑटोमिक नंबर 3 आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्पीड असते धातूची. ठीक आहे. परंतु जो ओळखीचा आहे आपला ॲल्युमिनियम, तर ॲल्युमिनियममध्ये जवळपास 6000 मीटर पर सेकंड एवढी स्पीड असते. ठीक आहे. परंतु हवेमधले तर कण फार दूर असतात. ठीक आहे. तर हवेमध्ये जो आहे ना साऊंडचा जो स्पीड आहे, ध्वनीचा जो वेग आहे तो फार कमी असतो. 344 मीटर पर सेकंड एवढाच असतो. 6000 कुठे आणि 344 कुठे. ठीक आहे. तर असा फरक असतो. का बरं हा फरक आहे? कारण हे जे माध्यम आहे, माध्यमामधल्या कणांमधलं अंतर, तर अंतर हे त्यामागचं मेन कारण आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, कण जे असतात हे जे वेव्ह आहे ते कणांमुळे पॉसिबल आहे. साऊंड प्रोपागेशन कशामुळे करू शकतो? कणांमुळे करू शकतो. परंतु कण समोर नाही जात. कण फक्त आपल्याच जागेवरती हलतात. आणि जे डिस्टर्बन्स आहे तर डिस्टर्बन्स समोर जात राहते. ठीक आहे. तर हे आहे ते. आता आपल्याकडे वेव्ह बनलेली आहे अशा प्रकारे. आता वेव्हचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, आता ही वेव्ह आहे. ही काय आहे? वेव्हला आपण मराठीमध्ये तरंग म्हणत असतो. आणि कोणता तरंग आहे हा? अनुतरंग, म्हणजे लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे. लॉंगिट्युडिनल वेव्हमध्ये काय होत असते तर हे जे कण आहेत हे मागे पुढे होत असतात. ज्या डायरेक्शनने हे तरंग जात आहे त्याच डायरेक्शनने मागे पुढे होत असतात. ठीक आहे. पॅरलल. आता बघा, ही काय झाली? ही झाली एक वेव्ह. आता इथून ते इथपर्यंत, आता इथे काय होतं? कॉम्प्रेशन होतं. कॉम्प्रेशन, एका कॉम्प्रेशनला सुरुवात झाली, इथे संपीडनाला सुरुवात झाली. हे संपीडन आहे आणि हे विरलन आहे. आणि इथे विरलन संपलं, इथून पुन्हा संपीडनाला सुरुवात झाली. तर पहिल्यापासून तर दुसऱ्यापर्यंत, इथून ते इथपर्यंत या भागाला, याची जेवढं काही अंतर आहे या अंतराला आपण काय म्हणत असतो? वेव्हलेंथ म्हणत असतो. वेव्हलेंथ म्हणजे तरंग लांबी. मराठीमध्ये त्याला आपण तरंग लांबी म्हणत असतो. 2 कॉम्प्रेशनच्या मध्ये किंवा 2 हे इथून ते इथपर्यंत हे काय आहे? 2 कॉम्प्रेशन, संपीडन, जे वरच्या भागाला दिसतंय ना तुम्हाला, किंवा इथं पण पहा तुम्ही, इथं पण तुम्हाला हे बघा, हा जो भाग आहे या भागामध्ये जे कण आहेत हे जवळ आलेले आहेत. म्हणजे हे काय आहे? कॉम्प्रेशनवाला भाग आहे, संपीडनवाला भाग आहे. त्याचप्रकारे या भागामध्ये विरलन झालेलं आहे, हे दूर गेलेले आहेत. परत इथे संपीडन आपल्याला पाहायला मिळतात. तर 2 संपीडनामधील जे अंतर आहे त्या अंतराला आपण काय म्हणलं? इथे वेव्हलेंथ म्हणलं. वेव्हलेंथ म्हणजे काय होते? तरंग लांबी. ठीक आहे. आता या तरंग लांबीला आपण लॅम्बडा या सिम्बॉलने डिनोट करत असतो, लॅम्बडाने. आणि कशामध्ये मोजत असतो आपण? तर मीटरमध्ये मोजत असतो. कोणतीही लांबी कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो. ठीक आहे. तर ही झाली पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय? तर फ्रिक्वेन्सी, वारंवारिता. हाही एक शब्द आपल्याला अभ्यास करायचा. वारंवारिता म्हणजे काय होते? तर हे जे आहेत याला आपण काय म्हणतो? एक वेव्ह कंप्लीट झाली. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो? दोलन म्हणत असतो. दोलन म्हणजे ऑस्सिलेशन. हे काय झालं? एक ऑस्सिलेशन. त्याच्यानंतर इथून हे झालं दुसरं ऑस्सिलेशन, इथून दुसरं ऑस्सिलेशन झालं, त्याच्यानंतर इथून तिसरं ऑस्सिलेशन झालं. असं एका सेकंदमध्ये किती ऑस्सिलेशन होतात, एका सेकंदमध्ये किती दोलन होतात, तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी, वारंवारिता म्हणत असतो. म्हणजे अशाच प्रकारचे दोलन वारंवार किती वेळा होते एका सेकंदामध्ये? एका सेकंदामध्ये किती वारंवारिता होते, दोलन किती वेळा होते, यालाच आपण काय म्हणत असतो? वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी. आणि याच फ्रिक्वेन्सीला आपण न्यूने डिनोट करत असतो. न्यू हा व्ही सारखा दिसतो, अशा याला न्यू म्हणत असतो, याने डिनोट करत असतो. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. एका सेकंदमध्ये असे जे दोलन आहेत ना, असे ऑस्सिलेशन किती आहेत असं समजू आपण की असे ऑस्सिलेशन 20 होतात. म्हणजे एका सेकंदमध्ये 20 ऑस्सिलेशन होतात. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? तर 20. आणि या 20ला आपण युनिट काय याचं? तर हर्ट्स, HZ. ही जी फ्रिक्वेन्सी असते, ही जी वारंवारिता असते त्याला आपण हर्ट्सने मोजत असतो. ठीक आहे. 20 हर्ट्स म्हणजे काय? तर 20 ऑस्सिलेशन होत आहे एका सेकंदमध्ये, 20 ऑस्सिलेशन होत आहे. आता जर का एका सेकंदमध्ये 20,000 ऑस्सिलेशन होत असेल तर 20,000 ऑस्सिलेशन होत आहे. म्हणजे एक प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? तर 20,000 हर्ट्स. ठीक आहे. आपण जो ध्वनी ऐकू शकतो ना, तर तो 20 हर्ट्सपासून तर 20,000 हर्ट्सपर्यंत एवढी फ्रिक्वेन्सी असलेला ध्वनी आपण ऐकू शकतो. याच्यापेक्षा जर का फ्रिक्वेन्सी कमी असेल, म्हणजे जर का 18 हर्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी असणारा जर का ध्वनी जर का आपल्या कानावरती पडत असेल तर आपण तो ऐकू शकत नाही. किंवा 20,000पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेला ध्वनी जर का आपल्या कानावरती पडत असेल तो सुद्धा आपण ऐकू शकत नाही. कुत्रे जे असतात ना, तर कुत्रे हा जो ध्वनी आहे 25,000पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. ठीक आहे. जे गेंडे असतात किंवा जो हत्ती असतो, तर हे जे आहेत हे 20पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेला जो ध्वनी आहे तो सुद्धा ऐकू शकतात. म्हणजे 5 हर्ट्स म्हणजे काय होते? एका सेकंदमध्ये फक्त 5 ऑस्सिलेशन होत आहेत. लक्षात? तर हा जो फ्रिक्वेन्सी आहे, हा फ्रिक्वेन्सी असलेला ध्वनी ते हत्ती वगैरे ऐकू शकतात. ठीक आहे.
तर अशा प्रकारे मी तुम्हाला 2 शब्द सांगितले, एक तरंगलांबी म्हणजे काय, दुसरं वारंवारिता म्हणजे काय. ठीक आहे, हे 2 महत्त्वाचे घटक होते. आता आपल्याला तिसरा पाहायचा आहे. तिसरा काय आहे बघा, जो तिसरा आहे तो आहे तरंग काळ. तरंग काळ म्हणजे काय होते, हा तिसरा मी सांगतोय तुम्हाला. तरंग काळ. आता काळ नावातच काळ आहे, काळ आहे म्हणजे इथे काय टाइम आपण काढणार आहोत, तर साहजिक आहे याचं सिम्बॉल सुद्धा टी आहे. तर टी आपल्याला काढायचा असतो. टी म्हणजे काय होते, तर ही जी वेव्ह आहे, ही जी वेव्ह आहे इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत. ठीक आहे, ही तेवढी त्याची झाली काही लांबी झाली, याच लांबीला आपण तरंग लांबी म्हणत असतो. या तरंगाची लांबी किती, तर एवढा, आणि हे लॅम्बडामध्ये डिनोट करत असतो. आता ही जी लांबी आहे, हे जे तरंग आहे, हे एक तरंग, एक दोलन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागला, त्या वेळेला आपण तरंग काळ असं म्हणत असतो. एका तरंगासाठी किती वेळ लागला. आता मी तुम्हाला एक सांगितलं की एका सेकंदमध्ये जेवढे दोलन होत असतात त्यालाच आपण काय म्हणलं असतो, फ्रिक्वेन्सी. म्हणजे हर्ट्समध्ये जे मोजतो आपण फ्रिक्वेन्सी, हे म्हणलं होतं. आता उदाहरणासाठी आपण काय केलं की एका सेकंडमध्ये किती दोलन होत आहेत, तर 20 दोलन होत आहेत, म्हणजे 20 हर्ट्स आहेत, म्हणजे 20 ऑसिलेशन होऊन राहिले. ठीक आहे, एका सेकंडमध्ये 20 ऑसिलेशन होत आहे, तर एका ऑसिलेशनला किती वेळ लागणार, तर साहजिक आहे आपण काय करणार, 1/20 करणार. बरोबर आहे की नाही, 1/20. 1/20 म्हणजे काय होऊन राहिले, तर 20 काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे, 1/ν फ्रिक्वेन्सी आहे की नाही, 1/ν. हाच टाईमचा म्हणजे काय येणार आहे, उत्तर पाहावर काय येणार, 1/20 म्हणजे काय येणार आहे, तर 0.05 मिनिटं सेकंड, एवढे सेकंड लागतात एका ऑसिलेशनसाठी, एवढे सेकंड लागतात. हे एक उदाहरण दिलं, 20 हर्ट्स एक उदाहरण घेऊन. म्हणजे एक प्रकारे तरंग काळाचा फॉर्म्युला काय असणार, सूत्र काय असणार, तर 1/ν. तरंग काळ म्हणजे टी म्हणजे काय होते, 1/ν म्हणजे काय, न्यू काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे, 1/ν. तर हा तरंग काळ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कशामध्ये मोजणार आपण, सेकंडमध्ये मोजणार. ठीक आहे, तर हे 3 आपण शब्द पाहिले. आता चौथा शब्द पाहायचा आहे. चौथा शब्द कोणता आहे, पिच. पिच म्हणजे काय होते. आता पिच म्हणजे काय होते, तर फ्रिक्वेन्सी जर का जास्त असेल, पिच, तर त्याला मराठीमध्ये सर्वात पहिले तर पिच म्हणजे काय, तर तीव्रता, आवाजाची तीव्रता. जर का फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर त्या आवाजाची तीव्रता पण जास्त असते, म्हणजे पिच जास्त असते. म्हणजे कसं, फ्रिक्वेन्सी जर का जास्त आहे, आता उदाहरण फ्रिक्वेन्सी कोणत्या वस्तूची जास्त असते, फॉर एक्झाम्पल शिट्टी जर का आपण वाजवली, तर शिट्टीचा आवाज पहा एक वेगळा येतो, आणि वाघाचा आवाज पहा किंवा सिंहाचा आवाज पहा थोडा वेगळा येतो. आता ह्या सिंहाच्या आवाजामध्ये ना सिंहाच्या आवाज एक आहे सिंह आपला, एक आहे सिंह, आणि त्याच्यानंतर आहे दुसरी शिट्टी किंवा चिमणी म्हणू आपण, चिमणीचा पण आवाज थोडासा वेगळा येतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतं, चिमणीचा जो आवाज आहे ना, तो थोडा तीव्र असतो, जास्त तीव्र का बरं असतो, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. फ्रिक्वेन्सी जास्त असते याचा अर्थ काय होते की एका सेकंदामध्ये हे जे दोलन आहे ते दोलन जास्त असतात. परंतु हा जो सिंहाचा आवाज असतो, सिंहाच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी कमी असते. म्हणजे काय, तर एका सेकंदमध्ये जे दोलन आहेत हे कमी असतात. ठीक आहे, तर सिंहाच्या आवाजाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी असते. फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे त्याचा जो पिच आहे, पिच म्हणजे तीव्रता, त्याच्या आवाजाची तीव्रता ती सुद्धा कमी असते. म्हणून सिंहाच्या आवाजाचा सिंहाचा जो आवाज आहे त्याला आपण लो पिचवाला आवाज म्हणतो असतो, लो पिच. ठीक आहे, लो पिचवाला. आणि जी चिमणी आहे, चिमणीच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू, ही खूप जास्त असते याच्या तुलनेने. त्याच्यामुळे चिमणीच्या आवाजाचे जो आवाज आहे त्याला आपण हाय पिचवाला आवाज असं म्हणत असतो. हाय पिचवाला आवाज असं म्हणत असतो. तीव्रता जास्त आहे चिमणीच्या आवाजाची. त्याचप्रकारे महिला आणि पुरुष ह्या दोघांच्या आवाजामध्ये महिलांच्या आवाजाची तीव्रता जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे महिलांचा आवाज हा हाय पिचवाला असतो आणि पुरुषांचा आवाज जो असतो तर तो थोडा लो पिचवाला असतो. ठीक आहे, तर हा आपल्याला याच्यामध्ये पिचचा अर्थ पिच आणि फ्रिक्वेन्सी हे दोघे जण एकमेकांशी संबंधित आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. 4 शब्द आपण पाहिले. आता 5वा शब्द पाहायचा आहे, आयाम म्हणजे अँप्लिट्यूड. आता इथेच याच्यामध्ये दिसतंय आपल्याला आयाम काय असतो पहा. आयाम म्हणजे काय होते, ही जी वेव्ह आहे, ही जी तरंग आहे, ह्या तरंगाची उंची किती आहे, एकतर उंची नाहीतर मग खोली. उंची किती आहे यालाच आपण आयाम म्हणत असतो, अँप्लिट्यूड असं म्हणत असतो, किंवा खोली किती आहे. म्हणजे हा जो कण आहे, हा कण जो आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की हे जे कण असतात माध्यमामधले, हे कण काय होतात, मागे पुढे होतात. फॉर एक्झाम्पल ही जी वेव्ह आहे ही या डायरेक्शनने जाऊन राहिली, तर हे जे कण आहेत हे कसे होतात, एकदा इकडे जातात, परत मागे येतात, मग आपल्या जागेवरती येऊन थांबतात, पुन्हा इकडे जातात, पुन्हा मागे येतात, पुन्हा आपल्या जागेवरून थांबतात. म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड असं म्हणत असतो. लक्षात, म्हणजे ही वेव्ह वरती किती दूर जाणार यालाच आपण अँप्लिट्यूड असं म्हणत असतो.
किंवा खाली, एकदा वर एकतर वर किंवा खाली. पहा लक्षात असू द्या, इथून तर एवढी हाईट नाही घेत बरं आपण काय घेतो, फक्त एवढी हाईट घेतो. यालाच आपण ॲम्प्लिट्यूड म्हणत असतो. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होते, लाऊडनेस. म्हणजे कसं, तो आवाज मोठा आवाज आहे की बारीक आवाज आहे. म्हणजे म्हणतो ना आपण कोणकोणता आवाज कसा असतो, बारीक असतो, बारीक. ठीक आहे. आणि कोणकोणता आवाज खूप मोठा असतो, मोठा. जर का हा ॲम्प्लिट्यूड जास्त असेल म्हणजे तो आवाज खूप मोठा आहे, तर आवाज खूप जास्त मोठा आहे असं आपण म्हणतो. आणि जर का ॲम्प्लिट्यूड छोटा असेल तर तो आवाज बारीक आहे असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. आता लाऊडनेस आपण डेसिबलमध्ये मोजतो. डेसिबलमध्ये असं आपण लाऊडनेस असं मोजत असतो. तर हे जे लाऊडनेस असते, आवाजाचा मोठेपणा, लाऊडनेस, तर हा लाऊडनेस जो असतो हा ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर असतो. म्हणजे जर का हा ॲम्प्लिट्यूड जर का डबलने वाढला, म्हणजे ॲम्प्लिट्यूड जर का दुप्पट झाला, ॲम्प्लिट्यूड म्हणजे आयाम जर का दुप्पट झाला, तर त्याचा आवाजाचा मोठेपणा जो असतो तर तो डायरेक्ट 4 पट होतो. डायरेक्ट 4 पट म्हणजे डायरेक्ट स्क्वेअर आहे ना तो. लाऊडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. ठीक आहे, लाऊडनेसचा स्क्वेअर. आणि हा जो आपला ॲम्प्लिट्यूड म्हणजे तीव्र, आपलं काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, ॲम्प्लिट्यूड म्हणजे आयामचा स्क्वेअर. ठीक आहे, आयाम याचा वर्ग. आणि हे जे लाऊडनेस आहे, तर याला आपण डेसिबलमध्ये मोजत असतो. डेसिबल. ठीक आहे, डेसिबल याच्यामध्ये मोजत असतो. डीबी मध्ये मोजत असतो. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आयोगाने, आत्ता मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला, मी तुम्हाला दाखवतो सुद्धा तो प्रश्न कशा प्रकारे होता. तर अशा प्रकारे आपण 3-4 शब्द, 5 शब्द पाहिले. आणखी काही शब्द पाहायचे आहेत आपल्याला. लाऊडनेस समजलं. आता बघा, आता शेवटचं बाकी आहे आपल्याकडे, ते म्हणजे स्वर आणि सूर. ठीक आहे, स्वर आणि सूर. स्वर आणि दुसरा आहे सूर. ठीक आहे. आता हा जो स्वर आहे, या स्वरला आपण टोन म्हणत असतो इंग्लिशमध्ये. आणि जो सूर आहे, सूरला आपण नोट म्हणत असतो, नोट. ठीक आहे. आता स्वर म्हणजे काय होते, स्वर म्हणजे एकाच फ्रिक्वेन्सी असलेला ध्वनी. म्हणजे कसं, सा, आता हा जो आहे याच्यामध्ये एकच फ्रिक्वेन्सी आहे, सा वाली. सा म्हणल्यानंतर रे, ग, म, प, प्रत्येक शब्दाचा फ्रिक्वेन्सी वेगवेगळा आहे. आता याच्यामधला स्वर कोणता आहे, तर सा, रे, ग, म असे 7 स्वर आहे वेगवेगळे. ठीक आहे, हे वेगवेगळे आहे. आता याच्यामधलं जर का मी म्हणलं की फक्त स्वर कोणता आहे, एक स्वर सांगा कोणता आहे, पण तो कोणताही सांगू शकतो आपण, की रे हा एक स्वर आहे. रे म्हणल्यानंतर वेगळी फ्रिक्वेन्सी येते, नी म्हणल्यानंतर वेगळी फ्रिक्वेन्सी येते. तर प्रत्येक हा एक स्वर आहे. आणि हे सगळे स्वर जर का एकत्र केले तर सूर बनत असतो. सूर म्हणजे नोट बनत असते. म्हणजे हे जे सारे गम एकासोबत जर का म्हणले तर एक काय म्हणतो, तो नोट बनत असतो, सूर बनत असतो. ठीक आहे. तर स्वर आणि सूर याच्यामध्ये हा फरक आहे. स्वर म्हणजे फक्त एकच ह्या सारेगम पदनिसा, सारेगम पदनिसा ह्या 7 याच्यामधलं कोणताही एक म्हणजे काय झाला, हा स्वर झाला. आणि सूर म्हणजे काय, तर ह्या सगळ्यांना एकत्र करायचं, म्हणजे कशा प्रकारे मिक्स करायचं, एक सूर तयार होतो. ठीक आहे. तर ह्या सूरला आपण भरपूर सारे फ्रिक्वेन्सी एकत्र येऊन सूर बनतो आणि एकाच फ्रिक्वेन्सीला आपण टोन म्हणत असतो. तर हा दोघांमधला फरक आहे. ठीक आहे. आता एवढं सारं आपण पाहिलं, तर याच्यावरती जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने, ते आयोगाचे प्रश्न जे आहेत ते आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. पावर होते का तर सॉल्व्ह बघा. हां, पहा, भरपूर सारे प्रश्न आहे, एक करून आपण सॉल्व्ह करू. सर्वात पहिलं आहे वारंवारितेचे म्हणजे फ्रिक्वेन्सीचे SI एकक काय आहे. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतो आपण, आताच आपण पाहिलं हर्ट्समध्ये मोजत असतो, हर्ट्स. ठीक आहे. तर कुठे इथे, हां, 3ऱ्या नंबरचं. हे कधी विचारला, STI 2012 मध्ये. PSI 2013 मध्ये विचारला की पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होत असते. ध्वनी निर्मिती कशा प्रकारे होते, मी सांगितलं की कोणत्या वस्तूला जर का असं आपण ठोकलं तर व्हायब्रेशन होतात, कंपने तयार होतात. आणि कंपने काय करतात, बाजूचे जे कण आहेत, हवेमधले कण किंवा द्रवामधले कण, तर त्या कणांना विचलित करतात. आणि ते विचलित झालेले कण मग त्यांच्या पुढच्या कणांना विचलित करतात. आणि असे मागे पुढे होत राहतात आणि अशी वेव्ह तयार होते, साऊंड वेव्ह तयार होते. अशा प्रकारे साऊंड वेव्ह तयार होत असते. पहा बरं कोणता बरोबर येते त्याच्यामध्ये, माध्यमातील कणांच्या कंपनामुळे. पहिलंच ऑप्शन आहे, माध्यमातील कणांच्या कंपनामुळे हे ध्वनी निर्मिती होत असते. ठीक आहे. बाकी ऑप्शन वाचून पहा काय आहेत. माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे नाही, चुकीचं आहे. माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे नाही, हे पण चुकीचं आहे, कारण गतिशील नसतात ते, म्हणजे ते फक्त आपल्या जागेवरती हलतात, समोर नाही जात ते. माध्यमातील कणांच्या परिवलन गतीमुळे नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. कंपन, व्हायब्रेशन्समुळे. पुन्हा पहा नंतरचा प्रश्न STI 2017 मध्ये विचारलेला, जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदलतो तेव्हा ध्वनीचा रिकामी जागा
वाढवितो. म्हणजे एक प्रकारे छोटा जो ध्वनी असतो त्याला आपण मोठा करतो. ठीक आहे, तर एक प्रकारे आपण काय करून राहिलो, त्याचा विपुलता वाढवतो, लाऊडनेस वाढवत असतो त्याचा. ठीक आहे, लाऊडनेस जे डेसिबलमध्ये आपण मोजत असतो ते वाढवत असतो. बाकी सगळे सेमच असते, वेग हा सेमच असतो, सारखाच असतो, वारंवारिता, फ्रिक्वेन्सी, तरंग लांबी हे सुद्धा सारखीच असते. फक्त जो लाऊडनेस आहे, लाऊडनेस जो आपण ॲम्प्लिट्यूड जो आपण म्हणतो ना, हे वेव असते, ही जी हाईट आहे ती हाईट वाढवत असतो. लक्षात, ही आयाम वाढवला की आपोआप ही विपुलता जी आहे ती सुद्धा वाढते. आयाम वाढवला ती विपुलता पण वाढते. ठीक आहे, अशा प्रकारे याचं उत्तर काय आहे? मग तिसरं ऑप्शन आहे. आणखी प्रश्न आहे? हा जो प्रश्न आहे हा मागच्या वर्षी विचारलेला राज्यसेवा, हा जो प्रश्न आहे तो राज्यसेवा 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पूर्व परीक्षा. पहा काय विचारलेला आहे की मनुष्याच्या कार्यावरती ध्वनी प्रदूषणाचे परिणाम कशा कशा प्रकारे होतात. तर आवाजाची पातळी डेसिबलमध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे, लाऊडनेस डेसिबलमध्ये आपण मोजतो, मी तुम्हाला सांगितलं. आणि तिकडे कार्य आहे, म्हणजे कोणत्या कार्यामध्ये अडथळा आणते अशा प्रकारचा आवाज म्हणजे मॅच करायचा आपल्याला. पहा इकडे आहे 100 डेसिबल, 40 डेसिबल, 70 आणि 90 डेसिबल. ठीक आहे, इकडे आहे झोपेत अडथळा, कार्यक्षमतेमध्ये हानी, कायमची श्रवण क्षमतेची हानी, आणि त्याच्यानंतर भाषणात व्यत्यय येते, म्हणजे भाषण करत असताना आपल्याला डिस्टर्बन्स होते. तर कायमची श्रवण क्षमतेची ही जी हानी आहेत हे कशामुळे होते? तर इथे आपण लॉजिकली पण सोडवू शकतो. ठीक आहे, लॉजिकली कसं सोडू शकतो? इथे काय विचार, तिसरा ऑप्शन पहा तुम्ही, काय म्हणतात की कायमची म्हणजे जी ऐकण्याची क्षमता आहे ज्यांना ती कायमचीच निघून जाते. म्हणजे साहजिक आहे, तो जर का मोठ्या प्रमाणामध्ये जर का आपण आवाज ऐकला, जे मोठा त्याची विपुलता खूप जास्त मोठी असेल, विपुलता आपण डेसिबलमध्ये मोजतो, तर ही जी विपुलता जर का जास्त असेल तर साहजिक आहे आपल्या कानाचे पडदे फाटू शकतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात जास्त कोणता आहे? 100 आहे. म्हणजे एची जोडी जी आहे ते 3ला लागली पाहिजे. पहा बरं कुठे आहे एची जोडी? 3ला. इथे पण आहे आणि इथे पण आहे. 1 आणि 2 मधूनच ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, हे 3 तिसरं आणि चौथं तर कटलं. आता त्याच्यानंतरचा पहा तुम्ही, त्याच्यानंतरचा पहा, याच्यामध्ये दुसरं ऑप्शन कोणतं आहे? कार्यक्षमतेमध्ये हानी, म्हणजे काम करत असताना आपल्याला प्रॉब्लेम तयार होतात. म्हणजे आपण काम करताय परंतु आवाजाचा त्रास एवढा होत आहे की आपल्या कामामध्ये तो अडथळा करताय. तर हा एक आहे, साहजिक आहे, तो सुद्धा मोठा आवाज असं असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर भाषणामध्ये व्यत्यय, म्हणजे आपण दुसऱ्यासोबत भाषण करतोय, ठीक आहे, संभाषण करतोय, आणि जर का मधातच कोणता तरी आवाज होत असेल, आवाज जर का तयार होत असेल, तर आपला आवाज त्याला ऐकू जात नाही किंवा त्याचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे डिस्टर्बन्स. आणि त्याच्यानंतरचा एक ऑप्शन आहे झोपेमध्ये अडथळा. आता झोपेमध्ये अडथळा, आपण झोपलो असलो तर थोडासा जरी आवाज आला ना तरी पण आपल्याला डिस्टर्बन्स होते, आपल्याला झोप येत नाही. तर याच्यामध्ये सर्वात कमीवाला आवाज कोणता आहे? 40 वाला. तर साहजिक आहे बीची जोडी 1ला लागायला पाहिजे. तर पहा बरं बीची जोडी 1ला कुठे आहे? बीची जोडी इथे पण आहे, इथे पण आहे. घ्या दोन्ही ऑप्शनमध्ये. आता जे काही आहे ते हे या दोनांमधून आपल्याला पाहायचं आहे. पहा एक 70 डेसिबल आहे, कार्यक्षमतेमध्ये हानी आणि भाषणामध्ये व्यत्यय. आता कार्यक्षमतेमध्ये ना हानी आपण जास्त आवाज सहन करू शकतो, काम करत असताना एखादी जास्त आवाज सहन करू शकतो, परंतु संभाषणामध्ये जास्त आवाज सहन करू शकत नाही, कारण आपलाच आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर मग काय फायदा. तर साहजिक आहे या 70 आणि 90 पैकी 70 जो आहे तो याला जोडायला पाहिजे आणि 90 जो आहे तो याला जोडायला लागायला पाहिजे. सीची जोडी जी आहे ती 4ला असली पाहिजे. सीची जोडी 4ला. ठीक आहे, म्हणजे याचा ऑप्शन काय आहे? 2 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण लॉजिकने सोडवू शकतो. जरी माहीत नसलं तरी सुद्धा आपण सोडवू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा हे झाले काही प्रश्न, चार प्रश्न पाहिले. याच्यानंतर आपल्याला काही पाहायचं आहे, वेग पाहायचा आपल्याला. आता वेग काय आहे पहा. मी तुम्हाला सांगितलं की प्रकाश आपला हा जो ध्वनी जो असतो तर ध्वनीचा प्रसारणासाठी, प्रोपागेशनसाठी आपल्याला माध्यमाची गरज असते. 3 माध्यम आहेत वेगवेगळी. एक आहे स्थायू, द्रव आणि वायू, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. या तिघांमध्ये फरक काय आहे? तर जे सॉलिड असते तर सॉलिड म्हणजे हे जे कण आहेत हे कण फार जवळ असतात, म्हणजे एकदम जवळ असतात. ठीक आहे, आता जवळ असले तर साहजिक आहे हा जर का इकडे तिकडे हलत असेल तर आपल्या आजूबाजूच्याला तो पटकन हलवणार, कारण जवळ आहे ना. परंतु तेच जर का आपण द्रवामध्ये जर का पाहिलं, द्रवामध्ये हे जे कण आहे ते थोडे दूर असतात. ठीक आहे, हे दूर असतात, म्हणजे हलायला थोडा वेळ लागतो आणि याला डिस्टर्बन्स, म्हणजे आपला जो गती आहे, आपली जी शक्ती आहे ती याच्यापर्यंत ट्रान्सफर करायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे इथे जो वेग आहे तो खूप जास्त असतो, सर्वात जास्त सॉलिडमध्ये असतो, म्हणजे स्थायूमध्ये असतो. परंतु इथे त्याच्यापेक्षा कमी असतो. आणि जो वायू असतो, वायूमध्ये तर हे जे कण खूपच दूर असतात, तर त्याच्यामुळे इथे स्पीड खूप जास्त कमी असतो. आपल्या हवेमध्ये जो स्पीड आहे आपल्या ध्वनीचा तो 444 मीटर पर सेकंद आहे. ठीक आहे, मीटर पर सेकंद आहे. तेच जर का आपण पाण्यामध्ये जर का पाहिलं तर 1500 जवळपास आहे, 1500 मीटर पर सेकंद.
तेच जर का आपण याच्यामध्ये पाहिलं ॲल्युमिनियम हा जो धातू आहे त्याच्यामध्ये जर का पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला तो जो आहे तो 6000 मीटर पर सेकंडच्या जवळपास पाहायला मिळतो. म्हणजे एवढा फरक आहे. का बरं? कारण याच्यामध्ये कण खूप जवळ आहे, याच्यामध्ये थोडे दूर आहे त्याच्या, आणि हवेमध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त दूर आहे. ठीक आहे. तर याच्यामुळे आपण म्हणतो की जे सॉलिड आहे, जे स्थायू आहेत घन, याच्यामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि याच्यापेक्षा सर्वात कमी. आणि एक असते व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्ये कण असतात का? व्हॅक्यूममध्ये कणच नसतात. निर्वात पोकळी, याच्यामध्ये एकही प्रकारचा कण नसतो. आणि कणच नाही आहे तर मग याच्यामध्ये ध्वनी ट्रान्सफर होणार का? म्हणजे ध्वनीचं प्रोपागेशन होणार का? नाही होणार. म्हणून जर का आपण स्पेसमध्ये जर का आपण गेलो, ठीक आहे, अवकाशामध्ये जर का गेलो, तिथे हवाच नाही आहे, तिथे हवा नाही आहे, कुठल्या प्रकारचे कण नाही आहे. आता कणच नसेल तर मग तिथे आवाज येणार का नाही? तिथे आपण कितीही बोला. आता एक आपण इथे आहे आणि आपला मित्र तिथे आहे, अवकाशामध्ये आपण, आणि आपण बोलून राहिलो एकमेकांसोबत की जेवण झालं का, तर त्याच्याकडे जाणारच नाही, आवाजच जाणार नाही की काय बोलून राहिला हा म्हणून. लक्षात? तिथं कुठं जेवण झालं का म्हणणार आहे आपण. पहा, हां पुढे जाऊया. आता पहा हे जे आहे, तर बघा हे कशा प्रकारे ते ॲनिमेशनमधून तुम्हाला समजू शकते. याच्यामध्ये काय होत आहे, हे जे कण आहेत ना, हे कण हे जवळजवळ आहे, हे जवळजवळ आहे सगळ्या पट्ट्या. त्याच्यानंतर हे जे आहेत हे थोड्या थोड्या दूर आहे, आणि हे जे आहेत ते त्याच्यापेक्षा जास्त दूर आहेत. ठीक आहे. हे तुम्ही खेळ खेळला लहानपणी खेळले असाल तर याच्यामध्ये हाच आहे. एक प्रकारे हे कोण आहे? हे म्हणजे एक प्रकारे सॉलिड आहे, घन. हे द्रव आहे आणि हे वायू आहे. तर कशा प्रकारे हे वेव किती फास्टमध्ये वेव जाणार ते पहा. सर्वात जास्त स्पीडमध्ये कोणती जाणार? ते वरची पहा, वरची एकदम स्पीडमध्ये जात आहे. त्याच्यानंतर याचा नंबर लागला, सर्वात शेवटी कोण येत आहे? तर हे येत आहे. म्हणजे हे एक प्रकारे वायू आहे, हे द्रव आहे आणि हे स्थायू आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. हां, आता काही तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात मला. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. कोणते? तर असं असते, आता ध्वनीचा वेग आपल्याला काढायचा आहे. तर ध्वनीचा वेग कसा काढत असतो? वेग म्हणजे काय होते? वेलोसिटी होत असते. तर आपल्याजवळ ऑलरेडी फॉर्म्युला आहे. वेग म्हणजे वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय होते? डिस्प्लेसमेंट, विस्थापन, ज्याला आपण यसने डिनोट करतो, भागिले काळ, त्याला आपण टाईमने डिनोट करत असतो. बरोबर आहे. आता बघा, हे विस्थापन म्हणजे काय? विस्थापन म्हणजे काय? तर एक प्रकारे साहजिक आहे. याच्यामध्ये काय करतो आपण? सरळ ही जी वेव आहे आपली, ही जी वेव आहे, ही एक वेव आहे. लक्षात? तर एक प्रकारे विस्थापन म्हणजे इथून ते इथपर्यंत हा काय आहे? लॅम्बडा आहे. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ आहे, वेवलेंथ. ठीक आहे. तर आपण काय करत असतो ना, आणि 1/t एका वेवलेंथला, एका तरंगाला पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर त्यालाच आपण टी म्हणलं होतं, तरंग काळ असं म्हणलं होतं. तरंग काळ. आणि तरंग काळच काय होतं? 1/ν. लक्षात? 1/ν. ठीक आहे ना. आता बघा, जो काळ आहे विस्थापन काळ जो आहे, हां, तर बघा आता हे विस्थापन आहे. ते विस्थापन काय असणार? इथे आपण लॅम्बडा घेऊ. ठीक आहे. विस्थापन म्हणजे काय? लॅम्बडा म्हणजे ही वेवलेंथ आहे. त्याच्यानंतर हा टाईम काय आहे? म्हणजे एक तरंगासाठी किती वेळ लागला तर तो आपण कॅपिटल टीने डिनोट करत असतो. बरोबर आहे. आता इथे बघा, जर का आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर काय होते? हे जर का फ्रिक्वेन्सी इकडे आणली, न्यू इकडे आणला, तर 1/t म्हणजे 1/t म्हणजे किती होते? 1/t म्हणजे काय होते? न्यू होत असते. म्हणजे 1/tच्या जागी आपण काय करू शकतो? लॅम्बडा. 1/t म्हणजे काय होते? न्यू होते. म्हणजे हे काय आहे? तरंग. हे काय आहे? तरंग लांबी आहे. तरंग लांबी. बरोबर आहे. गुणिले हे काय आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता. ठीक आहे. जर का आपल्याला वेग काढायचा असेल, वेलोसिटी जर का काढायची असेल, वेग, एखाद्या ध्वनीचा वेग काढायचा असेल, तर सरळ त्याची तरंग लांबी आणि त्याची वारंवारिता ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि आपल्याला वेग मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण स्पीड काढू शकतो, आपली वेलोसिटी काढू शकतो ध्वनीची. ठीक आहे. आता काही गोष्टी इथे लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. हा जो वेग आहे, हा वेग कशावरती अवलंबून असतो? हा जो वेग असतो हा कशावरती अवलंबून असतो? तर तुम्हाला सर्वात पहिलं जर सांगितलं की सर्वात जास्त वेग जो आहे तो कशामध्ये असतो? तर घनामध्ये असतो. सर्वात जास्त वेग घनामध्ये असतो. त्याच्यानंतर द्रवामध्ये असतो, द्रव, आणि त्याच्यानंतर द्रव, त्याच्यानंतर जो आहे तो आहे वायू आहे. ठीक आहे. आता बघा, ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? तर घनामध्ये जे कण आहेत हे जवळजवळ असतात, द्रवामध्ये त्याच्यापेक्षा दूर असतात आणि वायूमध्ये त्याहीपेक्षा दूर असतात. आता वायूमध्ये ना काही एक्सेप्शन गोष्टी आहेत, काही अपवाद आहेत. वायूमधले जे कण आहेत हे वेगळ्या प्रकारे बिहेव करतात. आता असं आहे वायूमध्ये, आता आपण वायूबद्दल बोलतोय फक्त,
आता वायूबद्दलची गोष्ट चालू आहे. तर वायूमध्ये काय होते, वायूमध्ये काय होत असते, ही जी वेलोसिटी आहे, वेलोसिटी जो वेग आहे ध्वनीचा, हा वायूमधलं जे तापमान आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तापमान टी काय आहे, तापमान आहे, तापमान, परंतु अंडररूटमध्ये आहे, ठीक आहे, वर्गमुळामध्ये आहे. याचा अर्थ काय होत आहे की जर का तापमान 4 पटीने वाढवलं, तापमान जर का 4 पटीने वाढवलं, हवेचं तापमान जर का 4 पटीने वाढवलं, तर त्या हवेमध्ये जे ध्वनीचा वेग आहे तो 2 पटीने वाढणार. अंडररूट आहे ना, आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या, तुम्ही कन्फ्यूज नका हो. इथे काय होत आहे, इथे जवळजवळ आहे, म्हणजे साहजिक आहे, इथे कण जे आहे जे जवळजवळ आहे, याच्यामध्ये दूर दूर आहे, आणि याच्यामध्ये सर्वात जास्त दूर आहे. आता जर का आपण म्हणलं की जर का एखाद्या वस्तूला आपण गरम केलं, तर गरम केल्यामुळे जे त्याच्या वस्तूमधले जे कण आहेत हे दूर दूर होतात, आपल्याला असं माहिती आहे. मग याच्यामध्ये पण दूर दूर व्हायला पाहिजे ना, आणि दूर दूर का झाले तर साहजिक आहे, घनता जर का कमी झाली तर स्पीड पण कमी व्हायला पाहिजे, परंतु नाही, हे अपवाद आहे. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं की वायूमध्ये काही गोष्टी अपवाद आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कशा प्रकारे आहे तर मी तुम्हाला याच्या मागचं कारणही सांगतो. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे की जी वेलोसिटी असते, जो वेग असतो, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो अंडररूट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे तापमान. त्याच प्रकारे हा जो वेलोसिटी आहे, म्हणजे जो वेग आहे, तर तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो कशाच्या, डेन्सिटीच्या. म्हणजे जर का हवेची डेन्सिटी म्हणजे काय, तर 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये किती प्रमाणामध्ये किती वजनाचे हे आहेत, कण आहेत, अशा प्रकारे आपण काढत असतो. ठीक आहे, kg पर मीटर क्यूब हे काय आहे, डेन्सिटीचं युनिट आहे. म्हणजे एका मीटर क्यूबमध्ये किती किलो हे आहेत, म्हणजे द्रवसंचय आहे, ते त्याला आपण काय म्हणत असतो, डेन्सिटी म्हणत असतो. तर साहजिक आहे, हवेमध्ये कणच फार दूर आहेत, दूर असल्यामुळे त्याची डेन्सिटी फार कमी असते. आता जर का एखाद्या वस्तूची तापमान जर का वाढवलं आपण, तर साहजिक आहे, हे कण आणखी दूर होतात. दूर झाल्यामुळे साहजिक आहे त्याचं वजन कमी होणार, व्हॉल्यूम जास्त वाढणार, तर डेन्सिटीसुद्धा कमी होणार, नाही का. तापमान जर का वाढवलं, एखाद्या गोष्टीचं तापमान वाढवलं, त्याची डेन्सिटीसुद्धा कमी होणार. आणि इथे काय म्हणलेलं आहे की जर का एखाद्या वस्तूचं तापमान वाढवलं, म्हणजे हवेचं जर का तापमान वाढवलं, तर त्या हवेमध्ये जे ध्वनीचा स्पीड आहे तो सुद्धा वाढतो. त्याच प्रकारे इथे पण हेच आहे, जर का डेन्सिटी कमी झाली, तर त्या हवेची डेन्सिटी कमी झाली, तर त्या हवेमध्ये ध्वनीचा वेग सुद्धा वाढतो, तो वाढतो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्त प्रमाणामध्ये आहे. लक्षात, जर का डेन्सिटी 4 पटीने कमी झाली, तर ध्वनीचा वेग हा 2 पटीने वाढतो. ठीक आहे, इथे काय होत आहे, जर का तापमान 4 पटीने वाढलं, तर ध्वनीचा वेग 2 पटीने वाढणार. लक्षात, हे 2 लक्षात ठेवायचे आहे, आणि याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकते. ठीक आहे, आता हे झाले 2 गोष्टी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट कोणती आहे, तर ही जो वेग आहे, हा वेग ज्या हवेमध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात. म्हणजे हवेमध्ये नायट्रोजन असतो, नायट्रोजन गॅस असते, हवेमध्ये ऑक्सिजन गॅस असते, हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषक असतात, हवेमध्ये पाण्याचे मॉलिक्यूल पण असतात, H2O. ठीक आहे, तर प्रत्येकाचं एक वजन असते. ठीक आहे, वजन असते, त्याला आपण काय म्हणतो, अणुवस्तुमान. ठीक आहे, अणुवस्तुमान असं म्हणत असतो, किंवा रेणुभार असं म्हणत असतो, रेणुभार. तर रेणुभार रेणुभार त्यालाच आपण एमने डिनोट करत असतो, कॅपिटल एमने. तर याच्या सुद्धा व्यस्त प्रमाणात असते, अंडररूट ऑफ कॅपिटल एम. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. एक उदाहरण आहे हायड्रोजन गॅसचं, दुसरं उदाहरण आहे ऑक्सिजन गॅसचं. आता हायड्रोजन गॅस आहे H2, याचं वजन किती आहे. हायड्रोजन या ॲटममध्ये 1 प्रोटॉन असतो, एका प्रोटॉनचं वजन 1 AU. ठीक आहे, याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहे, तर याच्यामध्ये याचं वजन किती असणार, 2 युनिट असणार. ठीक आहे, एका ऑक्सिजनमध्ये 8 प्रोटॉन असतात, 8 न्यूट्रॉन असतात, म्हणजे 8 आणि 8 16. म्हणजे एका ऑक्सिजनचं वजन किती आहे, 16. इथे किती आहे, 2 ऑक्सिजन, 16 आणि 16 32. म्हणजे याचं वजन किती आहे, याचं वजन आहे 32 युनिट, आणि याचं वजन आहे फक्त 2. ठीक आहे, म्हणजे साहजिक आहे, हा जो कण आहे हा वजनाने भारी आहे, म्हणजे याचं रेणुभार जो आहे हा जास्त आहे. आणि इथे आपण काय पाहिलं की जे वेग असतो हा व्यस्त प्रमाणामध्ये असतो, अंडररूट ऑफ रेणुभार. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आता आपण काय केलं, 2 अशा डब्बे घेतले. ह्या 2 याच्यामध्ये, एका याच्यामध्ये हायड्रोजन गॅस भरला आणि एका याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस भरला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आता आपण जो साऊंड आहे तर तो कोणत्या याच्यामध्ये, कोणत्या गॅसमध्ये साऊंडची स्पीड सर्वात जास्त असणार हे आपल्याला मोजायचं आहे. आणि आपण काय पाहिलं इथे, जर का वस्तुभार, जर का रेणुभार जर का जास्त असेल, तर त्याच्यामध्ये ही जी ध्वनीची वेलोसिटी असते तर ती कमी असते, कारण व्यस्त प्रमाणामध्ये आहे. लक्षात, आणि तेही अंडररूटमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं वजन किती आहे, 32 आहे, याचं वजन किती आहे, 2 आहे. जर का आपण 2 कॅन्सल केले, तिथं 1:16 म्हणजे 16. आणि याचा रूट काढायचा आपल्याला.
अंडर रूट तर याचा अंडर रूट किती येणार, एकच येणार, आणि याचा अंडर किती येणार, 4 येणार, 4 याचा 4 येणार. म्हणजे काय, तर याच्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनचा रेणुभार हा कमी आहे म्हणजे याच्यामध्ये साहजिक आहे ध्वनीचा वेग जास्त असणार, कारण व्यस्त प्रमाणामध्ये आहे. आणि याचा जो रेणू वस्तुमान जो आहे तो जास्त आहे, हा जर का जास्त असला तर मग हा कमी असणार. त्याच्यामुळे याच्यामध्ये ध्वनीचा वेग हा कमी असतो. किती पटीने कमी असणार, तर 4 पटीने कमी असणार. म्हणजे हायड्रोजनमध्ये जो ध्वनीचा वेग आहे हा 4 पटीने जास्त आहे कोणापेक्षा, ऑक्सिजनमधल्या ध्वनीच्या वेगापेक्षा. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तर हे जे आहेत हे 3 फॉर्म्युले तुम्हाला डोक्यात ठेवायचे आहे. बस याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतात, आणि जास्त मला तर वाटते हे MPSC मध्ये विचारलं तर. ठीक आहे, आता बघा हे जे आहे, आता याच्यावरती एक प्रश्न विचारला पण होता, मागच्याच वर्षी विचारला होता. कसा विचारला होता की 1 डिग्री सेल्सिअसने जर का तापमान वाढलं हवेचं, 1 डिग्री सेल्सिअसने जर का तापमान वाढलं तर त्या हवेमध्ये जो ध्वनी आहे त्या ध्वनीचा वेग कितीने वाढणार की कमी होणार, वाढत जर का असेल तर कितीने वाढणार. तर बघा 1 डिग्री सेल्सिअसने जर का तापमान वाढलं तर त्याच्यामुळे जो ध्वनीचा वेग आहे तो 0.61 मीटर पर सेकंद एवढ्याने वाढत असतो. ठीक आहे, एवढ्याने वाढत असतो. नाही, हा प्रश्न मागच्या वर्षी विचारलेला आहे, लक्षात. हे आता एक तुम्हाला सांगायचं आहे की हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये एखाद्या हवेमध्ये जर का पाण्याचे जर का मॉलिक्यूल असेल, पाण्याचे म्हणजे एक प्रकारे बाष्प जर का असेल, हवेमध्ये जर का बाष्प जर का असेल तर त्याला आपण काय म्हणतो, 60% जर का जास्त बाष्प असेल त्याला आपण काय म्हणतो की ते दमट हवा आहे. ठीक आहे, ह्युमिड हवा आहे असं म्हणतो. 60% जर का कमी होत असेल तर त्याला आपण म्हणतो कोरडी हवा आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोरडी हवा जाणवते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण हे कमी असते, 60% कमी असते. 60% जर का जास्त असेल तर त्याला आपण आर्द्र हवा असं म्हणत असतो, म्हणजे ह्युमिडिटी जास्त आहे त्याची. 100% जर का होत असेल तर त्यावेळेस मग त्या बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होते. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता बघा आर्द्रता जी आहे ना याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. याच्यामध्ये काय होते, आता इथे काय आहे, ही आहे हवा आपली. या हवेमध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त काय आहे, नायट्रोजन आहे. किती टक्के असतो, 71% जवळपास आहे. ठीक आहे, 70-71%. आणि ऑक्सिजन जो आहे किती टक्के, 79% आहे होते. ठीक आहे, आणि ऑक्सिजन जो आहे तो 21% असते. हां बरोबर आहे. नायट्रोजन जो आहे तो 78% जवळपास असतो. ठीक आहे, आणि ऑक्सिजन जो असतो तो 21% जवळपास असतो. तरी एकदा मला कन्फर्म करू द्या. बरोबर आहे. तर 1% जो आहे तो मग ॲर्गॉन वगैरे जो असतो ना तर तो 0.9-0.8च्या जवळपास असतो. त्याच्यानंतर उरले बाकीचे आहेत. तर याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे, नायट्रोजनचं, त्याच्यानंतर ऑक्सिजनचं आहे. आणि असे मॉलिक्यूल असतात हे सगळे, जवळजवळ दूर असतात थोडेफार. ठीक आहे, हे काय हवेचे मॉलिक्यूल आहे. आता याच्यामध्ये काही जागा असतात, याच्यामध्ये थोड्याफार जागा असतात, आणि या जागेमध्ये कोण जाऊन बसतात, या जागेमध्ये पाण्याचे मॉलिक्यूल H2O हे जे पाण्याचे मॉलिक्यूल आहे ना या जागेमध्ये जाऊन बसतात. ठीक आहे, या जागेमध्ये जाऊन बसतात. आता जर का ही जर का जागा 60% जास्त भरलेली असेल, 60% जास्त भरलेली असेल तर एक प्रकारे ती हवा दमट बनून जाते. ठीक आहे, आणि 100% जर का भरलेली असेल तर मग एक प्रकारे ते ड्यू पॉईंट म्हणून म्हणत असतो. ठीक आहे, दवबिंदू, ड्यू पॉईंट. याच्यावरती बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होत असते, एवढं आपल्याला माहिती आहे. आता बघा याच्यामध्ये काय होते, ज्यावेळेस हे पाण्याचे जे मॉलिक्यूल आहे, रेणू जे आहेत याच्यामध्ये जाऊन बसतात, हे जे रेणू आहेत नायट्रोजनचे किंवा ऑक्सिजनचे हे दूर होतात. एक प्रकारे यांच्यामधलं अंतर वाढून राहिलं. अंतर वाढल्यामुळे काय होऊन राहिलं, यांची डेन्सिटी कमी होऊन राहिली. साहजिक आहे ना, अंतर वाढत आहे म्हणजे त्याचा व्हॉल्यूम वाढत आहे. ते त्याच्यामुळे यांची डेन्सिटी कमी होत आहे. ठीक आहे, आणि आताच आपण पाहिलं होतं की जे हवेचा जो वेग असतो तर तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते, डेन्सिटी पण असते, आणि दुसरीकडे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास असते, मॉलिक्युलर मास. आता याच्यामध्ये काय होऊन राहिलं, आधी काय होतं, ज्यावेळेस हे पाण्याचे मॉलिक्यूल नव्हते तर फक्त नायट्रोजन आणि ऑक्सिजन होता, आणि यांचं वजन खूप जास्त आहे. याचं वजन किती होतं, 32. याचं वजन किती आहे, 7, 7, 14, 14, 28च्या जवळपास आहे. ठीक आहे, नायट्रोजनचं वजन. परंतु पाण्याचं वजन किती आहे, ऑक्सिजनचं किती आहे, 16, आणि पाण्याचं 2 आहे. म्हणजे 16 आणि 2 किती होतात, 18. म्हणजे तुलनेने पहा 28 आणि 32 हे वजनाने जास्त आहे, आणि H2O जो आहे पाण्याचा मॉलिक्यूल हा वजनाने कमी आहे, 18च आहे. म्हणजे साहजिक आहे याचं मॉलिक्युलर वेट कमी आहे. मॉलिक्युलर वेट कमी असल्यामुळे याची इथे स्पीड जी आहे, हवेची स्पीड जी जास्त असते. म्हणून असं म्हणतो आपण की जर का हवा ह्युमिड असेल, म्हणजे आर्द्रता जर का एखाद्या हवेमधली जास्त असेल तर त्या हवेमध्ये
जो वेग आहे, ध्वनीचा वेग आहे तो जास्त असतो. म्हणून बघा तुम्ही थंड हवेच्या प्रदेशामध्ये, थंड हवेच्या ठिकाणी आणि जिथे जिथे जास्त धुकं असतात, तर धुकं असल्यामुळे काय होते, तिथे हवेचा स्पीड जास्त असतो. आलं लक्षात. तर हे एक लक्षात ठेवायचं की जो स्पीड आहे, स्पीड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो, ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवायचं. आता याच्या बेसिसवरती आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत. जे प्रश्न विचारलेले आहेत अशाच प्रकारचे विचारलेले आहेत. पहा, ध्वनी तरंग साऊंड वेव्ह ही यांत्रिकी अनुतरंग असून, यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल वेव्ह आहे, बरोबर आहे, कारण जे कण आहे ते कण मागे पुढे होत आहेत, त्याच्यामुळे साहजिक इथे कण मागे पुढे असल्यामुळे याला मेकॅनिकल म्हणणार आपण. अनुतरंग म्हणजे काय होते, लॉंगिट्युडिनल. दुसरं काय असते, अवतरंग म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह. हे इथे काय विचारलेलं आहे की ध्वनी तरंग ही यांत्रिक अनुतरंग असून खालीलपैकी कोणत्या माध्यमातून त्या प्रवास करतात, म्हणजे कोणत्या माध्यमातून प्रवास करतात. तर वायूमधून करतात, हो करतात, घनामधून, सॉलिडमधून पण करतात आणि द्रवामधून पण करतात. या सर्वांपैकी सर्वात जास्त स्पीड कशामध्ये असते, घनामध्ये असते. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला की कोणकोणत्या माध्यमातून करते, तर तिन्ही माध्यमातून करतात. तो उत्तर काय आहे, वरीलपैकी सर्व. टेक्निकल 2021 मध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर आहे क्लर्क मेन्स 2022 मध्ये विचारलेला प्रश्न की ध्वनीचा वेग रिकामी जागा या माध्यमात जास्त असतो. कोणत्या माध्यमात, आताच पाहिला आपण घनामध्ये असतो. 4थ्या नंबरचा प्रश्न रिपीट झाल्यासारखा आहे हा. खालील विधानांचा विचार करा. राज्यसेवा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. हे 2 विधान दिलेले आहे. या 2 विधानापैकी कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. इथे काय विचारायला आहे की दाट धुके असलेला म्हणजे आर्द्रता जास्त आहे, ह्युमिडिटी जास्त आहे या हवेमध्ये. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जिथे ह्युमिडिटी जास्त असते, आर्द्रता जास्त असते, तर तिथे ध्वनीचा वेग हा जास्त असतो. आलं ना लक्षात. तर म्हणजे हे जे वाक्य आहे बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं, ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे ह्युमिडिटी जर का जास्त असेल, आर्द्रता जर का जास्त असेल, तर त्याच्यामध्ये हवेचा जो वेग आहे तो सुद्धा जास्त असतो. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी दोन्ही बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. पहिलं ऑप्शन राज्यसेवा 2016 मध्ये विचारलेलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. हा, ध्वनी लहरीच्या म्हणजे साऊंड वेव्हच्या प्रसारणासाठी रिकामी जागा दिलेली आहे. म्हणजे काय महत्त्वाचं आहे, हे 4 पैकी कोणतं वाक्य याच्या समोरचं येणार. PSI 2013 मध्ये विचारला की ध्वनी लहरीच्या प्रसारासाठी काय पाहिजे असते, तर निर्वात पोकळी पाहिजे असते का नाही. याच्यामध्ये तर ध्वनी प्रसार करूच शकत नाही. म्हणजे हे पहिलं तर चुकीचं आहे. पहिलं जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर माध्यम गरजेचे आहे का, हो, माध्यम भौतिक वस्तू किंवा पदार्थ हे गरजेचं आवश्यक असते, तर हे दुसरं बरोबर आहे. लक्षात, याचं ऑप्शन दुसरं. त्याच्यानंतर बघा, हा जो आहे एक प्रकारे गणित दिलेला आहे. इथे एका ध्वनी तरंगाची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला. फ्रिक्वेन्सी इथे लिहूनच ठेवा ना, सरळ जसं वाचतं तसं लिहत जायचं. एका ध्वनी तरंगाची वारंवारिता 1000 हर्ट्स आहेत. किती आहे, 1000 हर्ट्स एवढे आहे असून तरंग लांबी 0.25 मीटर आहे. तरंग लांबीला आपण लॅम्बडामध्ये डिनोट करतो. तरंग लांबी किती, 0.25 मीटर. जर तो एका विशिष्ट माध्यमातून 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर किती. म्हणजे टाईम दिलेला आहे की ही जी वेव्ह आहे हे 5 सेकंदपर्यंत प्रवास करते, 5 सेकंदपर्यंत प्रवास करते. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की अंतर किती कापलेलं आहे, तर डी काढायचं आपल्याला. अंतर किती कापलेलं आहे हे आपल्याला काढायचं आहे. जिथे टाइम दिलेला आहे आणि डिस्टन्स काढायचा आहे, तर एक प्रकारे वेलोसिटीचा हा फॉर्म्युला आहे. वेलोसिटी काय असते, वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. तर आपल्याला वेलोसिटी काढायची आहे, आपल्याला डिस्टन्स काढायचा, बरोबर आहे ना. तर डिस्टन्स कसं करणार आपण, v गुणिले t. आपल्याला टाइम दिलेला आहे परंतु वेलोसिटी माहित नाही आपल्याला, ध्वनीची वेलोसिटी. परंतु ध्वनीची वेलोसिटी काढण्यासाठी आपण फॉर्म्युला बनवला होता. कोणता फॉर्म्युला होता तो म्हणजे v म्हणजे लॅम्बडा गुणिले न्यू फ्रिक्वेन्सी. लॅम्बडा किती आहे 0.25 गुणिले फ्रिक्वेन्सी किती आहे 1000 म्हणजे किती येणार, हे 250 मीटर पर सेकंद. हे काय त्याची वेलोसिटी आहे. तर टाका, ही वेलोसिटी जी आहे ही ते टाकायची आपल्याला. तर 250 गुणिले टाईम किती दिलेला आहे, 5 सेकंद. तर 5 सेकंदासाठी हा ध्वनी प्रवास करतो. तर किती होणार मग 1250 मीटर. तर हे आपलं उत्तर असलं पाहिजे. हे बघा दुसरं ऑप्शन राज्यसेवा 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा सोपी प्रश्न होता. पुढे जाऊया आपण.
आणखी प्रश्न आहे टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये विचारलेला, आणि हे दोन्ही पण सेम आहे. पहा, एक 14 मध्ये विचारला आणि एक 15 मध्ये विचारला. हे राज्यसेवा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न कसा विचारला, पहिले तो पाहू आपण. उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येते, याचं कारण काय आहे? का बरं, का कारण आहे? इथे सुद्धा तेच आहे, आर्द्रता. उन्हाळ्यामध्ये जो हवा असते ती कोरडी असते. कोरडी असते म्हणजे याच्यामध्ये पाण्याचे मॉलिक्यूल जे बाष्प आहे, बाष्पाचं प्रमाण कमी असते. बाष्पाचं प्रमाण कमी असते म्हणजे ती हवा कशी आहे, आर्द्रता त्याची कमी आहे, कोरडी हवा आहे, ह्युमिडिटी कमी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्युमिडिटी जर का कमी असेल तर साहजिक आहे तिथे हवेचा वेग जो आहे तो सुद्धा कमी होतो. जर का ह्युमिडिटी जास्त असेल, जास्त कधी असते, हिवाळ्यामध्ये असते जास्त, त्याचप्रकारे पावसाळ्यामध्ये जास्त असते आर्द्रता, तर त्यावेळेस आवाजाचा स्पीड एकदम जास्त असतो आणि स्पष्टपणे ऐकू येतो. तर हे त्यामागचं कारण आहे, आर्द्रता, ह्युमिडिटी ते त्यामागचं कारण आहे. पहा बरं कोणतं ऑप्शन बरोबर आहे, हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते, पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ना सर्वात जास्त आर्द्रता असते. ठीक आहे, तर पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढे बघा, खालीलपैकी योग्य वाक्याची निवड करा. राज्यसेवा 2014 मध्ये विचारलेला आहे. ध्वनिलहरी वायू पदार्थापेक्षा स्नायू पदार्थातून वेगाने जातात. नाही, चुकीचं आहे. स्नायू पदार्थामध्ये जास्त प्रमाणामध्ये जातात, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर पहा, ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद जात. नाही, निर्वात पोकळीतून तर जाऊच शकत नाही ते, कारण त्याच्यामध्ये कण नाही आहे. तर हे ब सुद्धा चुकीचं आहे. अ पण चुकीचं आहे, ब पण चुकीचं आहे. जिथे जिथे अ असेल ते कट करून टाका आणि जिथे जिथे ब असेल ते पण कट करून टाका, म्हणजे एकच ऑप्शन उरला आपलं, क आणि ड. ठीक आहे, ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत, लॉंगिट्युडिनल आहे, बरोबर आहे. आणि ध्वनिलहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने, बरं हे पण बरोबर आहे. ठीक आहे, तर क आणि ड हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, पहा पुढे. हां, आता मानवाची श्रवण मर्यादा. आता आपल्याला हा एक नवीन टॉपिक पाहायचा आहे. आता इथे सगळं आपण तो स्पीडवाला जो टॉपिक आहे, हवेचा वेग, ते हे आपण पाहिलं. आता आपल्याला त्याच्या समोरचा टॉपिक पाहायचा आहे की आपण जो आवाज ऐकू शकतो तर तो कोणत्या रेंजमधला असायला. मी एकदम सुरुवातीलाच हे तुम्हाला सांगितलं होतं. बघा, ही जी फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते, तर एका सेकंदमध्ये किती दोलनं होत असतात, किती ऑसिलेशन होत असतात, तर त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी असते. जर का फ्रिक्वेन्सी एका सेकंडमध्ये 20 जर का दोलन होत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स आहे. जर का 20,000 होत असेल तर 20,000 हर्ट्स एवढी आहे. ठीक आहे, तर बघा, 0 पासून तर 20 हर्ट्सपर्यंत, 1 हर्ट्सपासून तर 20 हर्ट्सपर्यंत हे जर का फ्रिक्वेन्सीवाला जर का साऊंड असेल तर त्या साऊंडला, त्या ध्वनीला आपण काय म्हणतो, त्या ध्वनीला आपण इन्फ्रासाऊंड असं म्हणत असतो. इन्फ्रासोनिक किंवा इन्फ्रासाऊंड असं म्हणत असतो. आणि हा जो साऊंड आहे, हा जो ध्वनी आहे, हा ध्वनी अश्राव्य, याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, अवश्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी. ठीक आहे, आणि 20 पासून 20 हर्ट्स पासून तर 20,000 हर्ट्सपर्यंत, 20,000 हर्ट्सपर्यंत हा जो ध्वनी आहे, तर हा ध्वनी आपण जे मनुष्य आहे तर ते ऐकू शकतो. तर या ध्वनीला आपण श्रवणीय ध्वनी असं म्हणत असतो. श्रवणीय ध्वनी. आणि 20,000 पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड जो आहे तर त्याला आपण श्रव्यातीत ध्वनी असं म्हणत असतो. श्रव्यातीत ध्वनी, यालाच इंग्लिशमध्ये अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हणत असतो किंवा अल्ट्रासाऊंड असं म्हणत असतो. आता बघा, आपण जो आवाज ऐकतो तर तो 20 हर्ट्स पासून तर 20,000 हर्ट्सपर्यंत फ्रिक्वेन्सी असलेला आवाज ऐकू शकतो. त्याच्यापेक्षा जर का कमी असेल तर तो आवाज आपण ऐकू शकत नाही. मात्र काही असे प्राणी आहे तर जे हा जो साऊंड आहे इन्फ्रासोनिक साऊंड, तर हा साऊंड ते ऐकू शकतात. ठीक आहे, तर ते कोण आहेत, हत्ती आहे, त्याचप्रकारे गेंडा आहे. ठीक आहे, त्याचप्रकारे जे देवमासा जो असतो वेल, तर वेलसुद्धा हे याच्यापेक्षा 20 हर्ट्सपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेला आवाजसुद्धा ऐकू शकते. ठीक आहे, त्याचप्रकारे भूकंप ज्यावेळेस येतो तर भूकंप येण्याआधी काही प्रायमरी वेव्ज असतात, भूकंपाच्या लहरी असतात, तर त्यांची जी फ्रिक्वेन्सी असते ना ती सुद्धा फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्सपेक्षा कमी असते. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इन्फ्रासाऊंड संबंधी आहे. ठीक आहे, 20 हर्ट्सपासून तर 20,000 हर्ट्सपर्यंत ही जी फ्रिक्वेन्सी असलेला जो, ही वारंवारिता असलेला जो ध्वनी आहे तर तो ध्वनी आपण मनुष्य ऐकू शकत असतो. परंतु 5 वर्षाखालील जी मुलं आहेत, 5 वर्षाखालील मुलं किंवा मुली, बाळ, तर हे जे असतात हे 25,000 हर्ट्सपर्यंत, 25,000 हर्ट्सपर्यंतचा आवाज ऐकू शकतात. ठीक आहे, परंतु जसे ते 5 वर्षापेक्षा जास्त मोठे होऊन जातात त्याच्यानंतर मग त्यांची जी ॲबिलिटी आहे ती कमी होऊन जाते. ठीक आहे, संपून जाते त्याच्यानंतर जसे मोठे होतात. तर आपण जे आहे ते 20,000 पर्यंत ऐकू शकतो. आणि 20,000 पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेल्या आवाजाला आपण अल्ट्रासाऊंड म्हणतो, श्रव्यातीत ध्वनी.
तर हे जे आहेत हे आपण ऐकू शकत नाही, मात्र जे वटवाघूळ असते तर ते हे आवाज काढू पण शकते आणि ऐकू पण शकते. कुत्रे जे असतात ते सुद्धा हे आवाज ऐकू शकतात. त्याचप्रकारे डॉल्फिन, ठीक आहे, तर डॉल्फिन सुद्धा हा आवाज ऐकू शकते. लक्षात. तर अशा प्रकारे हे अल्ट्रासोनिक साऊंड. आता अल्ट्रासाऊंड जे आहे याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. याचा वापर सोनार सिस्टीममध्ये पण होतो. पुढे आपण पाहणार आहोत सोनार सिस्टीम पूर्ण कंप्लीट. त्याचप्रकारे जे सोनोग्राफी आहे, सोनोग्राफी आतमध्ये बाळ सुरळीत म्हणजे निरोगी आहे की नाही, किंवा एखादी गाठ वगैरे जर का असेल पोटामध्ये किंवा, तर त्याच्यासाठी पण सोनोग्राफी आपण करत असतो. तर सोनोग्राफी ही जी तंत्र आहे तर हे सुद्धा अल्ट्रासाऊंडवरती काम करत असते. ठीक आहे. तर अल्ट्रासाऊंडचे मोठ्या प्रमाणामध्ये. त्याचप्रकारे एखादी मशीन आहे, आता मशीन बंद पडली, आता फॉल्ट कुठे आहे हे माहीत पडलं नाही, हे माहीतच नाही आहे, तर त्यासाठी पूर्ण मशीन खोलावी लागणार. अशा वेळेस असं काही इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहे जे अल्ट्रासाऊंडचा वापर करतात आणि कुठे फॉल्ट झालेला आहे ते सुद्धा शोधून काढतात. एखाद्या ठिकाणी ब्रिजमध्ये, एखादा ब्रिज आहे, ठीक आहे, उड्डाणपूल आहे, तिथे क्रॅक गेलेली आहे. आता ही क्रॅक कुठे गेली हे माहीत नाही, तर मग अल्ट्रासाऊंडचा वापर करून ही क्रॅक शोधल्या जाते. लक्षात. तर अशा प्रकारे अल्ट्रासाऊंडचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आजकालच्या टेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. आता याच्यावरती जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न सुद्धा पाहून घेऊ आपण. बघा प्रश्न कोणते आहे. विशिष्ट वारंवारिता असणारा एक ध्वनी, विशिष्ट वारंवारिता असणारा एक ध्वनी तरंगाचा वेग जो आहे तर तो 336 मीटर पर सेकंद एवढा आहे. आता तुम्ही पाहिलं असाल की मी तुम्हाला 344 सांगितलं, कधी कधी तुम्ही वाचला असाल 346 आहे, किंवा आता इथे तो वेगळंच दिलेला आहे 336. तर नेमकं कोणतं आहे. आता बघा हवेमध्ये जर का तुम्हाला सांगितलं तापमान वाढलं किंवा डेन्सिटी कमी झाली, याच्यामुळे काय होते, ध्वनीचा वेग सुद्धा वेगवेगळा होतो. ठीक आहे. कमी जास्त होत राहतो. हा लाईट नाही आहे. लाईटचा वेग कसा असतो, लाईट जो प्रकाश असतो त्याचा वेग एकसारखा असतो, 3 लाख किलोमीटर पर सेकंद. परंतु ध्वनीचं तसं नाही आहे. त्याचं तापमान वाढलं किंवा डेन्सिटी कमी झाली तर हे याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो. तर मी जे तुम्हाला सांगितलं ना 344, हा 344 22 डिग्री सेल्सिअसवरती जेवढा वेग असतो हवेमध्ये जेवढा वेग असतो तो सांगितलं मी, 344 मीटर पर सेकंड. ठीक आहे. बाकी ते कमी जास्त होऊ शकते. तर बघा राज्यसेवा 2017मध्ये असा प्रश्न विचारला की विशिष्ट वारंवारिता असणारा एक ध्वनी तरंगाचा वेग हा 336 मीटर पर सेकंद असून तरंग लांबी जी आहे ते 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे स्पीड दिलेली आहे आणि तरंग लांबी दिलेली आहे, लॅम्बडा दिलेला आहे, लॅम्बडा, आणि इथे काय दिलेला आहे, वेलोसिटी व्ही दिलेला आहे. तर वारंवारिता काढा. तर आपल्याला न्यू काढायचा. वारंवारिता म्हणजे काय होते, फ्रिक्वेन्सी काढायची. आपल्याला तर फॉर्म्युला माहीतच आहे. काय फॉर्म्युला होता, इथेच लिहू. वेलोसिटी म्हणजे काय होते, लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी गुणिले वारंवारिता म्हणजे न्यू. आता वेलोसिटी किती दिलेली आहे 336 आणि लॅम्बडा किती दिलेला आहे 3 सेंटीमीटर. आता 3 सेंटीमीटर आहे ना, तो 3 सेंटीमीटर आहे. तर सेंटीमीटरचा मीटरमध्ये करायचं असेल तर काय होईल, ते 0.03 बरोबर ना, गुणिले न्यू काढायचं आपल्याला. ठीक आहे. आता बघा, आता न्यू काढायचं आहे तर याला खाली घेऊन जावं लागणार. म्हणजे इथे काय होणार, इथे लिहितो न्यू इज इक्वल टू 336 डिवायडेड बाय 0.03. ठीक आहे. आता हे इथे 2 शून्य इकडे करा म्हणजे इकडे 2 शून्य वाढणार. ठीक आहे. तिथे 3, आता किती येणार, 3 काढला 1 1 2 0 0 म्हणजे 11,200 हर्ट्स एवढं आपली फ्रिक्वेन्सी आली पाहिजे. तर काय विचारलेलं आहे की फ्रिक्वेन्सी काढा म्हणतात. त्याचप्रकारे ती श्रवणीय असेल का, म्हणजे आपण ऐकू शकू का, एवढा फ्रिक्वेन्सीचा ध्वनी आपण ऐकू शकू का हे विचारलेलं आहे. तर हो, आपण 20 हर्ट्सपासून तर 20,000 हर्ट्सपर्यंतचा फ्रिक्वेन्सी असलेला आवाज ऐकू शकतो. आता हे काय आहे 11,000 आहे ना, आपण 20,000 पर्यंत ऐकू शकतो. म्हणजे हा सुद्धा आवाज आपण ऐकू शकतो. ठीक आहे. तर पहा ऑप्शन कोणता आहे, हे चुकीचं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. हां, 11,200 हे आलं आपलं, परंतु आपण आवाज ऐकू शकतो ना, इथे नाही म्हणलेलं आहे, म्हणजे हे पण चुकलेलं आहे. 11,200 हर्ट्सवाला आणि इथं आवाज आपण ऐकू शकतो, होय, म्हणजे चौथा ऑप्शन. ठीक आहे. अशा प्रकारे 2 कन्सेप्ट एकाच प्रश्नामध्ये विचारले. ठीक आहे. आता बघा, हा राज्यसेवा 2017मध्ये विचारलेला. आता STR 2017मध्ये आणखी एक प्रश्न विचारला, श्रव्यातीत ध्वनी लहरी. श्रव्यातीत म्हणजे काय होते, म्हणजे अल्ट्रासाऊंड ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000 पेक्षा जास्त असते, तर त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. श्रव्यातीत ध्वनी लहरीच्या सहाय्याने बारकाईने केलेली तपासणी रिकामी जागासाठी उपयोगी असते. म्हणजे कशासाठी वापरले जाते, तर गर्भात असलेला दोष समजण्यासाठी. हो, सोनोग्राफीमध्ये याचा वापर होतो, अल्ट्रासाऊंडचा वापर होतो, म्हणजे बरोबर आहे. त्याच्यानंतर हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी, म्हणजे हृदयाची जी मुवमेंट असते. ठीक आहे. तर ही सुद्धा हालचाल आपण अल्ट्रासाऊंडने आपण समजू शकतो. तर दुसरं सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. कोणतं ऑप्शन बरोबर आहे,
विधान ए हे सत्य आहे परंतु विधान बी नाही, हे नाही. विधान ए हे असत्य, हे पण नाही. दोन्ही विधान अ आणि ब सत्य आहे, म्हणजे तिसरं ऑप्शन. ठीक आहे, तिसरं ऑप्शन. ठीक आहे. हां, आता बघा STI 2017 प्रश्न विचारला, खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरीचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? इन्फ्रासोनिक म्हणजे काय होते? ज्याची फ्रिक्वेन्सी वारंवारिता 20 हर्ट्झपेक्षा कमी आहे सुरुवातीला. त्याच्यामध्ये हत्तीचं चित्र आपण पाहिलेलं होतं. तर याच्यामध्ये हत्ती, गेंडा, त्याचप्रकारे वेल आपण पाहिलं होतं. तर याच्यामध्ये एक हा पण आहे, वेल पण आहे, गेंडा पण आहे, हत्ती पण आहे, म्हणजे तिन्ही वरीलपैकी सर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारिता. श्रवणीय म्हणजे काय होते? जो आपण ऐकू शकतो. तर कमीत कमी किती असतात? 20 हर्ट्झ असते. ठीक आहे. तर ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारिता म्हणजे काय? ग्रुप बी 2021 विचारला. पॉवर ऑप्शन काय? श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता, ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. हां, न्यूनतम मर्यादा कमीत कमी 20 हर्ट्झ असते. ठीक आहे. ध्वनी श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा नाही, ते तर 20,000 असते ना. आपल्याला हे पाहिजे, म्हणजे ऑप्शन दुसरं. ठीक आहे, वरीलपैकी नाही, हे पण चुकलेलं आहे. ठीक आहे. हां, ऐका आणखी पुढे आणखी एक आहे प्रश्न. पहा, भरपूर प्रश्न विचारलेला आहे ध्वनी या टॉपिकवरती. खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहे? ग्रुप बी 2019 विचारला. ध्वनी तरंग हे अवतरंग आहे? नाही, अवतरंग नाही, अनुतरंग आहे. हे चुकीचं आहे. अवतरंग म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह होत असतात. आपलं लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे. ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता 20 हर्ट्झ, किलो हर्ट्झ, 20 किलो हर्ट्झ म्हणजे 20,000 हर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. नाही, आपण हा आवाज नाही ऐकू शकत. आपण 20 पासून तर 20,000 पर्यंतचा आवाज ऐकू शकतो. 20,000 पेक्षा जास्तच असतो तो अल्ट्रासाऊंड म्हणतो आपण त्यांना. तो आवाज आपण ऐकू शकत नाही. ठीक आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे ए आणि बी दोन्ही चुकीचं आहे. ए आणि बी हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, बी पण चुकीचं आहे, म्हणजे एकच उरला सी आणि डी. ठीक आहे. पहावर काय? ध्वनी तरंगाच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. बरोबर. अनियतकालीन ध्वनी तरंगांना नॉईस असं म्हणतो. हो, बरोबर आहे. अनियतकालीन जो आवाज असतो तर त्यांना आपण नॉईस म्हणतो. जर काही जास्त आवाज आहे आणि सगळ्या फ्रिक्वेन्सी एकत्र आलेला आहे, स्पष्ट आवाज ऐकूच येत नाही, ज्या प्रकारे क्लासरूममध्ये वर्गामध्ये सगळे पोरं एकसोबत बोलले की आपल्याला काय बोलत आहे हे आवाज येत नाही, त्यालाच आपण नॉईस म्हणत असतो. त्याला ब आणि ड हे दोन्ही बरोबर आहे. सी आणि डी दोन्ही बरोबर आहे. हां, आता बघा, आता याच्यानंतरचे कन्सेप्ट पाहिजेत आपल्याला. इको म्हणजे काय होते? इकोला मराठीमध्ये आपण प्रतिध्वनी असं म्हणत असतो. प्रतिध्वनी म्हणजे काय होते? जो मूळ आवाज आहे, मूळ आपला मेन आवाज आहे, तर ज्यावेळेस तो मेन आवाज एखाद्या पृष्ठभागावरती रिफ्लेक्ट होतो आणि परत आपल्याला ऐकू येतो आणि हे परत पुन्हा 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 होते, म्हणजे आपल्या मूळ ध्वनीचा रिफ्लेक्शनमुळे आपल्या मूळ ध्वनी ज्यावेळेस रिफ्लेक्ट होतो, परावर्तित होतो आणि पुन्हा पुन्हा तो आवाज ऐकायला येतो, त्याला आपण इको म्हणत असतो, म्हणजे प्रतिध्वनी म्हणत असतो. आलं लक्षात? आणि हा प्रतिध्वनी आपल्याला कुठे ऐकायला येतो? थंड हवेच्या ठिकाणामध्ये, जिथे ह्युमिडिटी जास्त आहे. त्याच्यामुळे ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे तिथे एकतर ध्वनीचा वेग जास्त असतो आणि स्पष्ट आवाज ऐकायला येतो. तर थंड हवेचे प्रदेश कोणते किंवा आपल्या जागा कोणत्या? जसं चिखलदरा विदर्भामध्ये आहे, तिकडे लोणावळावर. तर अशा ठिकाणी मोठे मोठे डोंगर असतात. त्या डोंगरांमध्ये आपण असा आवाज काढला ना, तर आपलाच आवाज परत परत ऐकायला येतो. जो दुसरा आवाज ऐकायला येतो तर तो थोडासा त्याची जी तीव्रता आहे ती कमी असते. ठीक आहे, कमी तीव्रता नाही, जो लाऊडनेस असतो आपण म्हणतो, ठीक आहे, विपुलता ती कमी असते, हळूहळू हळूहळू कमी कमी होत जाते. परंतु आपलाच आवाज पुन्हा पुन्हा ऐकायला येतो, त्यालाच आपण इको म्हणत असतो. ठीक आहे. इकोमध्ये हे बघा, इथे काय होते? आवाज आपण काढला तर आपलाच आवाज पुन्हा याच्यामधून रिफ्लेक्ट होतो. रिफ्लेक्ट होणे म्हणजे काय होते? परावर्तित होतो. आपला आवाज परावर्तित होतो. आपलाच आवाज परावर्तित होतो. तर त्यालाच आपण काय म्हणतो असतो? इको. त्याला इको असं म्हणत असतो. आता या इकोमध्ये जे आपलं अंतर आणि जे पृष्ठभाग आहे तर त्याचं अंतर कमीत कमी किती असायला पाहिजे? तर हे काढायचं असेल तर आपल्यासाठी सरळ आपण फॉर्म्युल्याने जाऊ ना, पाठ करण्यापेक्षा सरळ फॉर्म्युल्याने जाऊ. बघा, जो ध्वनीचा वेग असतो, आता 22 डिग्री सेल्सिअस एवढं जर का तापमान आपण पाहिलं तर तिथे ध्वनीचा वेग किती असतो? तर 344 मीटर पर सेकंद. आधीच सांगितलं मी तुम्हाला. आणि आपल्या मेंदूची एक क्षमता असते. आपल्या मेंदूमध्ये जो आवाज स्टोअर होतो तो फक्त 0.1 सेकंदासाठी होतो. म्हणजे जो टाईम असतो तर तो फक्त 0.1 सेकंद एवढ्याच वेळासाठी आपला मेंदू हा जो ध्वनी आहे तो स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे. तर आपल्याजवळ वेलोसिटी आहे आणि आपल्याजवळ टाईम पण आहे. आपल्याला डिस्टन्स काढता येते. कसं असते वेलोसिटीचं फॉर्म्युला? वेलोसिटी म्हणजे काय होते? डिस्टन्स म्हणजे किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे ना, तर डी इज इक्वल टू वेलोसिटी इंटू टाईम. आता वेलोसिटी किती आहे? 344 गुणिले टाईम किती आहे? 0.1 सेकंद. म्हणजे काय होणार? हे 34.4. ठीक आहे, 34.4 मीटर एवढं काय असायला पाहिजे डिस्टन्स. म्हणजे एवढं त्याने
हा जो ध्वनी आहे ते एवढं तो ट्रॅव्हल केला पाहिजे त्याने. म्हणजे याचा अर्थ काय होऊन राहिला, इथून ध्वनी तयार झाला, इथे एवढा त्याने अंतर गाठलं, त्याच्यानंतर तो परत मागे वळला आणि एवढं अंतर, म्हणजे इथून ते इथपर्यंतचं अंतर हे किती असायला पाहिजे म्हणता, हे 34.4 मीटर असायला पाहिजे. आपल्याला दोन्ही घ्यायचं आहे का नाही, आपल्याला इथून ते इथपर्यंत एवढंच अंतर घ्यायचं आहे ना, म्हणजे इथून ते इथपर्यंतच अंतर घ्यायचं आहे, म्हणजे 34.4ला डिवायडेड बाय 2 करावं लागणार, भागिले 2 करावं लागणार. तर उत्तर किती येणार, याला जर का आपण भागिले 2 जर का केलं, उत्तर किती येणार 17.2 मीटर. म्हणजे एवढं अंतर आपलं असलं पाहिजे, एवढं अंतर आपलं असलं पाहिजे. आपलं आणि त्या पृष्ठभागाचं अंतर कमीत कमी 17.2 मीटर एवढं असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असलं तर चालते, परंतु याच्यापेक्षा कमी नसलं पाहिजे. याच्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येणार नाही. ठीक आहे, तर हे आहे प्रतिध्वनी. ठीक आहे, आता अशाच प्रकारचा एक निनाद नावाचा एक संकल्पना आहे, रिव्हर्बरेशन. आता जर का मोठा जर का हॉल असेल किंवा सभागृह असेल आणि तिथे काहीच ठेवलेलं नाही आहे, ना खुर्च्या ना काही ना, फक्त 4 बाजूनी भिंती आहे आणि बंद आहे ते रूम, आणि 2 भिंतीमधलं अंतरसुद्धा खूप मोठं आहे. किती मोठं आहे, 17.2 मीटरपेक्षा जास्त आहे. तर अशा वेळेस आपण जे बोलतो तोच आवाज आपल्यालाच ऐकायला येतो. बरं, एकच वेळा ऐकायला नाही येत, हे पुन्हा पुन्हा ऐकायला येतो. म्हणजे कसं, ही बघा, ही रूम आहे, इथे कोणतरी बोलत आहे. आता हिने हे जे काही बोललेले आहे तर हिचा आवाज, हे जे भिंती वगैरे असतात त्या भिंतींना पण रिफ्लेक्ट होतात आणि हाच आवाज इथे पण जातो. म्हणजे सेम आवाज, पहिले तर हिचा आवाज डायरेक्ट याच्याजवळ याच्या कानाजवळ गेला, त्याचप्रकारे हा एकदा रिफ्लेक्ट केला आणि हा पुन्हा तो आला, म्हणजे एकच आवाज 2 वेळा ऐकायला आला. ठीक आहे, त्याचप्रकारे इथून इथे खाली पण गेला आणि हाच आवाज परत इथे गेला. म्हणजे बोलणारा एकच आहे, शब्द एकच बोलतोय, परंतु याला ऐकायला 3 आवाज येत आहे. त्याच्यामुळे जे बोलतो तो असा घुमतो आवाज. त्या आवाजाच्या घुमण्याला आपण काय म्हणत असतो, निनादन असं म्हणत असतो किंवा रिव्हर्बरेशन असं म्हणत असतो. आलं लक्षात. तर त्याच्यामुळे सभागृहामध्ये स्पष्ट आवाज ऐकू यावा यासाठी हा आवाज इथे ऑब्झर्व झाला पाहिजे, म्हणजे शोषून घेतला पाहिजे. वर जर का इथे जर का वर असं जर का आवाज गेला तर हा आवाज इथल्या इथे शोषून गेला पाहिजे. नाहीतर मग काय होईल, हा सुद्धा आवाज काय होईल, इथे परावर्तित होईल आणि हा सुद्धा आवाज याला ऐकायला जाईल. म्हणजे नेमकं हे काय बोलत आहे हे त्याला ऐकायला येणार नाही. तर त्याच्यामुळे इथे आवाज शोषून घेतला पाहिजे, यासाठी म्हणून इथे जे असतात हे कॉम्प्रेस्ड फायबर्स मटेरियलचा वापर केला जातात. हे काय करतात, हे जे आवाज जो आहे तो त्या आवाजाला ओढून घेतात आणि शोषून घेतात. किंवा पडद्यांचा वापर केला जातो, पडदे. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचा इथे वापर केला जातो. जर का इथे जास्तीत जास्त जर का वस्तू असेल तर वस्तू जर का असल्या तर मग तो आवाज इथे अडतो. त्याच्यामुळे सुद्धा हा जे रिव्हर्बरेशन आहे तर ते कमी होते. आता आपणच पाहा ना, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण साफसफाई करतो, घराची दिवाळीमध्ये जे साफसफाई करतो, तर हॉलमधले सगळं सामान जे आहे ते बाहेर काढतो आपण, आणि त्यावेळेस जर का आपण तिथे बोललो तर असा आवाज घुमतो. परंतु तेच जर का सगळं साफसफाई झाल्यानंतर आवाज जे वस्तू आहेत त्या हॉलमध्ये ठेवल्या तर त्याच्यानंतर मग हा आवाज घुमण्याचा आवाज हा बंद होतो. का बरं होतो, कारण तिथे आपण पडदे लावलेले आहे, तिथे सोफा ठेवलेला आहे, दिवाण ठेवलेला आहे, टी व्ही ठेवलेली आहे, सगळे वस्तू ठेवलेल्या आहे. हे वस्तू काय करतात, हे ॲब्झॉर्ब करून घेतात त्या आवाजाला, त्याच्यामुळे क्लिअर आवाज ऐकायला येतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे इको आणि निनादन रिव्हर्बरेशन ह्या दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे, पहा पुढे. आता याच्यावरती प्रश्न जे विचारलेला आहे ते प्रश्न पाहून घेऊ. प्रतिध्वनी म्हणजे इको तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर सांगितलं ना मी 17.2 मीटरपेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, एक तर 17.2 मीटर पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. तर पहा, ग्रुप बी 2022 मध्ये विचारलेला आहे. 17 मीटरपेक्षा कमी नाही, चुकीचं आहे. 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर म्हणजे जवळपास सारखंच आहे, त्याच्यामुळे आपण हे म्हणू शकतो. आपलं उत्तर किती आलं होतं, 17.2 आलं होतं. कधी आलं होतं 17.2 कधी आलं होतं आपलं उत्तर, जेव्हा आपण ध्वनीचा वेग 344 मीटर पर सेकंड घेतला होता. ठीक आहे, 22 डिग्री सेल्सिअसवरती. जर का आपण 25 डिग्री सेल्सिअसवरती घेतला तर साहजिक आहे याचा स्पीड थोडा जास्त होणार. तर थोडा जर का जास्त झालं तर याच्यापेक्षा, किंवा जर का 20 डिग्री सेल्सिअस घेतलं तर 20 डिग्री सेल्सिअस घेतलं तर हा ध्वनीचा वेग थोडा कमी होणार. कमी जर का झालं तर 17 येणार. त्याच्यामुळे हे जवळ आहे. आपण म्हणू शकतो की हा दुसरा ऑप्शन आहे. तिसरा काय लिहिलेला आहे की 7 मीटरपेक्षा कमी नाही, हे चुकीचं आहे. आणि वरीलपैकी कोणतंही नाही, हे चुकीचं आहे. 17 बरोबर आहे. ठीक आहे, आता STR 2013 मध्ये विचारला प्रश्न, सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण काय असते. म्हणजे बरोबर ऐकायला येत नाही, आवाज घुमतो, याच्या मागचं कारण काय आहे ते विचारलेलं आहे. काय कारण आहे, इंटरनल रिफ्लेक्शन नाही, चुकीचं आहे. रेझोनन्स नाही, निनादन आताच आपण पाहिलं, निनाद रिव्हर्बरेशन हे त्यामागचं मेन कारण आहे. ठीक आहे, राज्यसेवा 2020 मध्ये प्रश्न विचारला, जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे काय होणार. म्हणजे आता ही ध्वनी आहे, आता जर का इथे आपण एक दोरी अशी जर का टांगली आणि दोरीला जर का असं हलवलं तर इथे वेव तयार होईल, अशी वेव तयार होईल. ठीक आहे,
ही वेव्ह ज्यावेळेस इथे जाते तर अशीच परत येते, म्हणजे अशीच परत येते, म्हणजे इथे अवस्थेमध्ये काही बदल होत नाही, अवस्था आहे तशीच होते, ठीक आहे, अवस्थेमध्ये बदल होत नाही, परंतु जशी तशी वापस येते ती, अशी वेव्ह गेलेली आहे तर अशीच वापस येते, ठीक आहे, तर अवस्थेमध्ये बदल होत नाही, तो ऑप्शन दुसरा, ठीक आहे. आता बघा सोनारमध्ये हेच होते, जे इकोमध्ये झालेलं आहे, आवाजाचं परिवर्तन झालेलं आहे, सेम टू सेम सोनारमध्ये हे टेक्नॉलॉजी वापरली जाते. सोनारमध्ये काय होते, अल्ट्रासाऊंडचा वापर होतो. सोनारचा फुल फॉर्म काय पहिले तर सोनारचा फुल फॉर्म काय आहे, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग इथे लिहून ठेवतो मी, कदाचित विचारला जाऊ शकते. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होते, ही जहाज आहे ना, जहाजामध्ये वापर केला जातो. सोनार टेक्नॉलॉजीचा वापर कधी होतो, पाण्याखालील एखादी वस्तू आहे तर ती किती अंतरावरती आहे किंवा ती जर का गतीमध्ये असेल तर तिचा वेग किती आहे हे जर का समजून घ्यायचं असेल तर सोनार सिस्टीमचा वापर केला जातो. किंवा हवेमधील एखादी वस्तू, जर का एक विमान आहे आणि विमानाच्या मागून एक बॉम्ब येऊन राहिला, ठीक आहे, प्रॉपर रॉकेटमध्ये, आणि तो आता विमानाला जाऊन आदळणार आहे, तर असं जर का असेल तर मग विमानामध्ये हे सोनार सिस्टीम असते, ही काय करते, हे अल्ट्रासाऊंडचा वापर करते, आणि अल्ट्रासाऊंडच्या वापराने काय करते, ही जी मागून जे वेपन येऊन राहिलं, जे शस्त्र येऊन राहिलं, तर ते किती अंतरावरती आहे, तिचा स्पीड किती आहे, ठीक आहे, हे सगळे डिटेक्ट करते. हे अल्ट्रासाऊंडच्या मदतीने वापर केला जातो. रडार सिस्टीममध्ये इथे वापर होतो. याच्यामध्ये काय असते, एक असतो ट्रान्समीटर. हे ट्रान्समीटर काय करतो, अल्ट्रासाऊंड तयार करतो आणि पाठवतो, अशा प्रकारे हे पाठवतो. आणि जर का इथे जर का काही असेल, फॉर एक्झाम्पल इथे काय आहे, इथे एखादी वेपन आहे, ठीक आहे, एक शत्रू आहे, शत्रूचा इथे वेपन आहे, आणि हे वेपन आता याला जाऊन आदळणार आहे, ठीक आहे. हे जर का इथे आदळलं की मग हे जे जहाज आहे हे फुटणार, ठीक आहे. तर अशा वेळेस काय करते, इथे सोनार सिस्टमचा वापर केला जातो, आणि हे जे वेव्ह आहेत, हे साऊंड वेव्ह हे पाठवले जातात, अल्ट्रासाऊंड, आणि हे ज्यावेळेस ह्याच्यावरती आदळतात हे पुन्हा रिफ्लेक्ट जशाच तसे परत जातात. जसं परत गेला की इथे एक रिसिव्हर असतो, हा रिसिव्हर काय करतो, हे परत आलेले, हे आता हे बघा, हे काळे काळे दिसतात, हे सोडलेले साऊंड आहेत, ध्वनी आहेत, आणि हे जे परत आलेले आहेत, हे जे आहे ते परत आलेले आहेत, ते हे इथे एक रिसिव्हर असतो, हा रिसिव्हर डिटेक्ट करतो की अशा प्रकारे परत आलेला आहे. तर किती वेळेमध्ये हे परत आलेले आहे याच्या अंदाजावरून, आता स्पीड तर आपल्याला माहीत आहे, ध्वनीचा स्पीड माहीत आहे, आणि किती वेळेमध्ये त्याने वेळ लावला परत यासाठी, याच्यावरून हा किती अंतरावरती आहे ते हे काढलं जातो. त्याचप्रकारे याची स्पीड किती आहे हे सुद्धा काढलं जाते. तर अशा प्रकारे याला माहीत पडते, या जहाजाला माहीत पडते की इथे काहीतरी एक शस्त्र आहे, ठीक आहे, बॉम्ब वगैरे आहे, आणि जो आता आपल्याला आदळणार आहे, त्याच्यामुळे आपण आपला जो बॉम्ब आहे तो आपण काढायला पाहिजे आणि इथे याला फोडायला पाहिजे. तर अशा प्रकारे इथे वेपन युद्धामध्ये वगैरे याचा वापर होतो, ठीक आहे. यालाच आपण सोनार म्हणत असतो, सोनार टेक्नॉलॉजी. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. जर का इथे एखादी वस्तू असेल किंवा इथे डोंगर वगैरे असेल तर डोंगर पण माहीत पडते ह्या साऊंडमध्ये, कारण हे रिफ्लेक्ट होतात ना. आता खालचा सरफेस कसा आहे, ओबडदोबड आहे की सरळ आहे, तर हे सुद्धा आपल्याला माहीत पडते. एक पाण्याखालची वस्तू किती अंतरावरती आहे, त्याची अवस्था कशी आहे, त्याचा आकार कसा आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला सोनारवरून माहीत पडते. पाण्याच्या खालील सुद्धा आणि हवेमधील सुद्धा गोष्टी, ठीक आहे. आता जशी टेक्नॉलॉजी ही सोनारमध्ये वापरली जाते, सेम टू सेम वटवाघूळ जे असते ना ते सुद्धा वापरते. वटवाघूळ रात्री आपले शिकार काढत असते. वटवाघुळाला डोळे असतात, परंतु रात्री त्याला पण दिसत नाही. त्याला दिसत नाही तर मग कशा प्रकारे शिकार करते, कशा प्रकारे तो उडतो, तर तो काय करतो ना, तर तो आवाज काढतो, अल्ट्रासाऊंड असा आवाज तयार करतो, आणि अल्ट्रासाऊंड असा काढला की जर का इथे एखादी त्याची शिकार वगैरे भेटली तर मग याला अडून तोच आवाज परत जातो आणि परत त्याला ऐकू येतो. मग हा आवाज त्याला मग त्याचा जो मेंदूच तसा बनलेला आहे की तो आवाजाचं एक प्रकारे विश्लेषण करतो, आणि हा जो ही जी शिकार आहे ते किती अंतरावरती आहे, हे उडत आहे का, कोणत्या दिशेने उडत आहे, हे सगळे याला माहीत पडते, ठीक आहे. आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही आहे. ही जी कॅपॅसिटी आहे ती वटवाघुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी डॉल्फिन आहे, डॉल्फिन, तर त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. हिला सुद्धा हे पण काय करते, अल्ट्रासाऊंड तयार करते, आणि इथे कोणती मासा वगैरे आहे किंवा इथे दगड वगैरे जर का असेल त्याला लगेच माहीत पडते की इथे दगड आहे, त्याच्यामुळे आपण आपला जो दिशा आहे ती बदलवायला पाहिजे. सुसुंदरी जी असते रात्रीच्या वेळी आपल्या घरामध्ये येते, किंवा उंदीर वगैरे, ते आवाज करत राहते, याच्यावरून सुद्धा माहीत पडते त्यांना. तर त्यांच्यामध्ये सुद्धा ती कॅपॅसिटी आहे. वटवाघूळ असू द्या किंवा डॉल्फिन असू द्या किंवा सुसुंदरी असू द्या, उंदीर असू द्या, त्यांच्यामध्ये सुद्धा ही कॅपॅसिटी आहे. याला आपण इकोलोकेशन म्हणत असतो, ठीक आहे. आता बघा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, तर प्रश्न पाहून घेऊ आपण. भरपूर प्रश्न आहे याच्यात. समुद्राची खोली मोजण्यासाठी रिकामी जागा वापरतात. काय वापरतात? सोनार टेक्नॉलॉजी. आताच आपण पाहिलं, STI 2013 मध्ये विचारलं.
क्लर्क मेन्स 2021 मध्ये विचारलं की रिकामी जागा हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजल्या जातात. सोनार इथेच आहे लिहून. ठीक आहे. त्याच्यानंतर सोनार साऊंड नेव्हिगेशन श्रेणी तंत्र यासाठी वापरले जाते. राज्यसेवा 2022 मध्ये विचारला प्रश्न. कशासाठी वापरले जाते? तर जन्मपूर्ण पूर्व परीक्षा नाही, हे चुकीचं आहे. हृदयाच्या झडपांची क्रियेचे अभ्यास करण्यासाठी नाही. भूवैज्ञानिक अभ्यास नाही. पाणबुडीसारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मोजण्यासाठी, हे बरोबर आहे. ठीक आहे. पाण्याच्या खालील वस्तू त्याची गती आणि स्थिती मोजण्यासाठी आपण सोनार सिस्टीमचा वापर करत असतो. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे राज्यसेवा 2013 मध्ये विचारलेला की खालीलपैकी कोणते विधान हे सत्य नाही आहे म्हणतात, चुकीचे कोणते आहेत? तर कार्बन डायऑक्साईड लेझर CO2 लेझरचा उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करू शकतो, बरोबर आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे हे MRI हे मेंदूचा नकाशा बरोबर काढण्यासाठी, 3D इमेज करण्यासाठी करत असतो. ते MRI तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जित क्रिया वापरली जात नाही, बरोबर आहे. रेडिएशन वगैरे ते वापरलं जात नाही, तर हानी होईल आपल्या मेंदूला. त्यानंतर तिसरा ऑप्शन कोणता आहे? शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्यासाठी रडार यंत्राचा उपयोग. रडारमध्ये अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो, जो सोनारसारखाच टेक्नॉलॉजी आहे ते. तर रडार यंत्राचा उपयोग केला जातो, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यावरती सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो. नाही, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. सोनारचा वापर अशा प्रकारे होत नाही. सोनारचा वापर एखाद्या वस्तूच्या अंतर किंवा दिशा किंवा स्थिती मोजण्यासाठी केला जातो. ठीक आहे. तर ऑप्शन चौथा आपलं. पहा पुढे आहे का. आता डॉपलर इफेक्ट आहे. डॉपलर इफेक्ट एकदा प्रश्न विचारला होता MPSCने. काय असतो डॉपलर इफेक्ट? डॉपलर इफेक्टमध्ये काय होते, जर का आपण आता एखाद्या ठिकाणावरून आवाज तयार होत आहे, त्याला आपण स्त्रोत असं म्हणतो, ध्वनीचा स्त्रोत. ठीक आहे, सोर्स ऑफ साऊंड. आणि दुसरीकडे आपण आवाज ऐकतो, म्हणजे आपण काय झालो, एक प्रकारे रिसिव्हर झालो, ऐकणारा, ऑब्झर्वर झालो. तर इथे काय आहे, एक उदाहरण घेऊ आपण. जर का ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षक आणि स्त्रोत हे दोघं जर का आपली जागा बदलवत असेल, म्हणजे गतिशील जर का असेल, किंवा या दोघांपैकी एक कुठला तरी गतिशील जर का असेल, तर त्याला जो आवाज ऐकायला येतो तो आवाज ओरिजिनल आवाजापेक्षा वेगळा असतो. त्याची एकतर फ्रिक्वेन्सी चेंज झालेली असणार किंवा अँप्लिट्यूड चेंज झालेला असणार. अशा प्रकारे आवाज येतो. अशा प्रकारे आवाज, वेगळ्या प्रकारचा आवाज, त्याला बदललेला आवाज ऐकू येतो. त्या इफेक्टला आपण डॉपलरचा प्रभाव असं म्हणतो. त्या प्रभावाला डॉपलरचा प्रभाव किंवा डॉपलर्स इफेक्ट असं म्हणत असतो. ठीक आहे. आता एक उदाहरणामधून तुम्हाला सांगतो की ॲम्ब्युलन्स ट्याव वाजत जाते. ठीक आहे. आणि ते गतीमध्ये पण असते, एकदम स्पीडमध्ये असते. आता ॲम्ब्युलन्सच्या मागे एक जण आहे उभा आणि ॲम्ब्युलन्सच्या समोर एक जण आहे उभा. आता याला जो आवाज ऐकायला येणार ना आणि याला जो आवाज ऐकायला येणार, ह्या दोघांना जो आवाज ऐकायला येतो हा एकमेकांपेक्षा वेगळा येणार. म्हणजे याला जो आवाज ऐकायला येतोय हा वेगळा असणार. ठीक आहे. आणि याला जो आवाज ऐकायला येत आहे तो आवाज वेगळा असणार. कसा? ज्या दिशेने ही ॲम्ब्युलन्स जाऊन राहिली आणि आवाज करत आहे, तर साहजिक आहे समोर वेवलेंथ आपल्या ही प्रकारे वेव पण तयार झालेली आहे, साऊंड वेव पण तयार झालेली आहे आणि त्याच दिशेने पण जात आहे. त्याच्यामुळे इथे काय होत आहे, इथे जी फ्रिक्वेन्सी वाढत आहे, इथली जी फ्रिक्वेन्सी आहे या ध्वनीची ही वाढत आहे बघा इथे. आणि मागे काय होत आहे, मागे याची फ्रिक्वेन्सी कमी होत आहे, म्हणजे वेवलेंथ वाढत आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की जर का फ्रिक्वेन्सी जर का जास्त असेल तर त्या आवाजाची पिच जास्त असते आणि जर का फ्रिक्वेन्सी कमी असेल तर त्या आवाजाची पिच कमी असते. ठीक आहे ना. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की हाय पिच आणि लो पिच याची उदाहरणं दिली होती. फॉर एक्झाम्पल महिलांचा जो आवाज असतो तो हाय पिचवाला असतो, फ्रिक्वेन्सी जास्त असते. आणि जो पुरुषांचा आवाज असतो तर तो लो पिचवाला असतो, फ्रिक्वेन्सी कमी असते. तर अशा प्रकारे हा जो मागचा जो व्यक्ती आहे तर त्याला जो आवाज ऐकायला येणार तर तो लो पिचवाला असणार. का बरं? कारण त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच्यापासून दूर ही ॲम्ब्युलन्स जाऊन राहिली. ठीक आहे. आणि ज्याच्या जवळ येऊन राहिली आणि आवाज करत येत आहे तर याला जो आवाज येणार तो हाय पिचवाला आवाज तयार येणार, ऐकायला येणार. ठीक आहे. हा याच्यामध्ये फरक आहे. यालाच आपण डॉपलरचा प्रभाव असं म्हणत असतो. ठीक आहे. हां, याच्यावरती एक प्रश्न विचारलेला होता. जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेमध्ये बदल दिसून येतो आणि याच बदलाला आपण डॉपलरचा प्रभाव असं म्हणत असतो. ऑप्शन तिसरं. ठीक आहे. हे ग्रुप B 2000 मागच्या वर्षी विचारलेला, ग्रुप C 2022 मध्ये विचारलेला प्रश्न. आणि सर्वात शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे ह्युमन इयर. आता याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही आहे तरी पण आपण एकदा पाहून घेऊ. याच्यामध्ये काय आहे, 3 भाग असतात. आपल्या कानाचे 3 भाग असतात. एक बहिर्कर्ण, याला पिन्ना असं म्हणत असतात, पिन्ना. ठीक आहे.
हा बाहेरचा कान, हा काय करत असतो, हा जो आवाज आहे, हा जो आवाज येऊन राहिला या आवाजाला गोळा करण्याचं काम करत असतो. त्याचा आकार तसा बनलेला आहे, हा आवाज गोळा करतो आणि हे जे आपलं छिद्र आहे या छिद्रामधून पास करतो. आणि याच्या एकदम शेवटी टोकाला एक पडदा असतो, कानाचा पडदा आपण म्हणतो, इयर ड्रम असं म्हणत असतो आणि त्याला प्रॉपर नाव आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. ठीक आहे. तर हा जो पडदा जो आहे तर हा सुद्धा जसं ध्वनी त्याच्या पडद्यावरती लागतो, ठीक आहे, तसा हा पडदा मागे पुढे होतो. म्हणजे एक प्रकारे व्हायब्रेशन तयार करण्याचं काम कोण करते, हा पडदा करतो. जसं याने व्हायब्रेशन तयार केलं तर हे व्हायब्रेशन जे असते हे याच्यामध्ये जाते. हे जे दिसतं ना तुम्हाला शिंपल्यासारखं एक आकार दिसतो त्याला कॉक्लिया असं म्हणत असतात. तर हा जो आहे हा काय करतो, हे जे व्हायब्रेशन आहे या व्हायब्रेशनचं रूपांतर विद्युत प्रवाहामध्ये करतो किंवा विद्युत सिग्नल इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करत असतो. आणि हे जे इलेक्ट्रिक इम्पल्सेस असतात हे इलेक्ट्रिक इम्पल्सेस तिकडे ह्या मेंदूमध्ये पाठवले जातात. ठीक आहे, नर्व्सद्वारे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हे काम करत असते. ठीक आहे. तर हा इथून ते इथपर्यंतचा जो भाग आहे या भागाला आपण बहिर्कर्ण म्हणत असतो, म्हणजे बाहेरचा एक्सटर्नल इयर. हा जो भाग आहे मधून इथून ते इथपर्यंत याला आपण मिडल इयर असं म्हणत असतो. ठीक आहे, मध्यम कर्ण. आणि याच्यानंतरचा जो आहे तर तो अंतर्कर्ण आहे, इनर इयर. ठीक आहे. तर अशा प्रकारे यांचं डिव्हिजन आहे. ठीक आहे. बस हे 2-3च टॉपिक महत्त्वाचे होते. लक्षात. आणि हे जे आहे ना मॅलियस, इन्कस आणि स्टॅपिस हे जे आहेत हे त्याच्यामध्ये जे असणारे जे हाडं आहेत, छोटे बारीक बोन्स असतात, ते यांचा सिक्वेन्सनुसार हे दिलेले आहेत. हे सुद्धा थोडं लक्षात असू द्या, कदाचित विचारला जाऊ शकतात की कानाच्या आतमध्ये कोणकोणते बोन्स असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ह्युमन इयर आहे. याच्यावरती प्रश्न विचारलेले नाही आहेत, त्याच्यामुळे इथे तुम्हाला पाहायला पण नाही मिळणार. ठीक आहे. परंतु पुढे विचारला जाऊ शकतात. तर अशा प्रकारे इथे हा जो टॉपिक आहे तो खूप मोठा होता, परंतु महत्त्वाचा खूप होता. आयोगाने भरपूर जास्त प्रश्न विचारलेले आहे. सगळे प्रश्न मी इथे कव्हर केलेले आहे. सगळे सोपे होते, एकदा आपल्या सिलेबसमधलेच आहे सगळे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक संपला. धन्यवाद.